हॅलो. नमस्कार. गुड इव्हनिंग. आवाज येतोय माझा सगळ्यांना व्यवस्थित? प्लीज रिप्लाय करा. आवाज येत असेल माझा, ऑडिओ व्हिडिओ सरळ ओके समजण्यासारखा असेल तर प्लीज चॅटबॉक्सला मेसेज करा. ओके. थँक्यू संदीप. थँक्यू वृंदा. थँक्यू अंजली. तर आपला विषय आहे शेअर मार्केट, ऑप्शन्स, ऑप्शन्स ट्रेडिंग, ऑप्शन्स बाईंग, ऑप्शन सेलिंग कसं चालतं, त्याचे प्रीमियम काय आहेत, कसे आहेत, ग्रीक्स काय आहेत, पोवा डेटाचा काय फायदा होतो, काय तोटा होतो, डिरेक्शन, आणि मग ट्रेडिंगची मेंटॅलिटी की आपण मग बायर म्हणून काम करतोय तर कसं करायला पाहिजे, किंवा सेलर म्हणून काम करतोय तर कसं करायला पाहिजे. आणि मग शेवटी आमचा जो गेली 3 वर्ष कंटिन्यू सुरू आहे हा प्रवास ऑनलाईन वर्कशॉप घेण्याचा, त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी सांगेनच तुम्हाला, शिवाय तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि बऱ्याचशा गोष्टी थोड्याफार ज्या काही शक्य आहेत त्या चार्टवरच्या ट्रिक्स किंवा काही गोष्टी आपण थोड्या डिटेलमध्ये वाचू. तर मी दौलत पाटील, कोल्हापूरमध्ये आपली इन्स्टिट्यूट आहे, गेल्या 7-8 वर्ष पूर्ण झाले. ऑनलाईन गेले 3 वर्ष आपण सुरू केलं 2022 पासून, 22 जुलै-ऑगस्ट पासून जवळपास 3,500-4,000 स्टुडंट आहेत आता आपल्याकडं, महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून, गोवा, महाराष्ट्र, बेळगाव अशा एरियामध्ये. ऑप्शन्स बाईंग पर्टिक्युलरली आम्ही फोकस करतो आणि त्याचे रिझल्ट तुमच्याकडे मी युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचदा शेअर केले. जुनं आमचं युट्यूब चॅनल होतं ते युट्यूबच्या आता टर्म कंडिशन चेंज झाल्या, तिथं PNL वगैरे अलाउड नाहीत होता आणि त्यामुळे तो बॅन झाला. नवीन चॅनलच्या मी लिंक वगैरे दिली, बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करतोय. ते एवढ्यासाठीच असतात की हे जे गैरसमज आहेत ऑप्शन्स बद्दलचे तर ते क्लिअर व्हावे. ऑप्शन बायर म्हणजे नुकसानीतच जातो, ऑप्शनचे प्रीमियम झिरोच होतात तर प्रॉफिट कसा होईल, तर ह्या सगळ्या गैरसमजातनं झालेल्या गोष्टी आहेत आणि मग त्या थोड्या क्लिअर व्हाव्या हा आजचा मूळ उद्देश. आणि त्यानंतर मग वर्कशॉप वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल मी सांगेनच. तर मार्केट म्हटलं की आपला सुरुवात होते ती शेअर मार्केट, पहिली ओळख आपली. आता ह्या गोष्टी एवढ्या हे राहिल्या नाहीत, म्हणजे माहिती नाही अशा गोष्टी राहिल्या नाहीत. त्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला फार सोपं झालेलं आहे. एक म्हणजे इंटरनेटचं स्पीड आणि मग स्मार्टफोन आणि बाकी लॅपटॉप, पीसी, ज्याला त्याला बऱ्याचशा गोष्टी समोर येत राहतात. आणि मग रील्स, युट्यूब ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशनसाठी बेस्ट आहेतच. बऱ्याच गोष्टी आपल्याला अनुभवानं कळायला बराच वेळ जातो, तर आपल्याला कोणतरी एखादा काही 15-20 मिनिटात आपल्याला सांगून जातो. पण त्या इन्फॉर्मेशन म्हणून घेतल्या तर ठीक होतं, नाही तर डायव्हर्शन पण क्रिएट होतं. तर ते बघू आपण त्याबद्दल. तर इथे कॅश सेगमेंट आहे, ज्यामध्ये 8-10 हजार ऍसेट्स आहेत. 2 एक्सचेंज आहेत आपले, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कॅश सेगमेंटमध्ये ही काम चांगलं होतं, चांगलं भांडवल असेल, पेशन्स असतील आणि एक मेंटॅलिटी असेल इन्व्हेस्टरची. म्हणजे जिथं जिथं मार्केट आता जगाचं मार्केट पडत आहे आणि आपल्या मार्केटमध्ये आजचाच तुम्ही उछाल बघितला असेल तर लक्षात येईल की रिटेलर्स किंवा आमचे डोमेस्टिक इन्व्हेस्टर एवढे स्ट्रॉंग झालेत की आता आपल्याला FI ची पण फारशी गरज लागत नाही असं वाटतंय. तर थोडक्यात काय की जिथे जिथे मार्केट ड्रॉप येईल तिथे तिथे खरेदी होते आणि मग त्याचा परिणाम असा होतो की मार्केट पुन्हा सावरते त्या गोष्टीतून. तर इथं काम करायचं असेल तर ती मेंटॅलिटी आपल्याला लागेल इन्व्हेस्टर की जिथे जिथं स्वस्त होईल तिथं खरेदी करायचं आहे आपल्याला. आणि मग आपली इच्छा राहते की आपली जी रेंज अभ्यास जे काय असेल त्याप्रमाणे आपण त्याचे प्रॉफिट बुकिंग करू शकतो. कॅश सेगमेंटमध्ये नेहमी असंच चालतं आणि मेजर इम्पॅक्ट करणारा जो वर्ग आहे, ज्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट होतात, आपल्या म्युच्युअल फंड आहेत, इन्शुरन्स आहेत, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट होतात, त्या अशा मेंटॅलिटीतूनच होतात. इथं तुम्ही माझा इन्कम सोर्स किंवा आपल्याकडं एक मर्यादित भांडवल आहे आणि आपण इथं काम करून काही
सोर्स तयार करूया आपल्या एक्स्ट्रा इन्कमसाठी म्हटलं तर तो फार प्रॉब्लेम होतो. चांगलं भांडवल आणि वाट पाहायची तयारी असेल तर इथेही फार चांगले रिझल्ट आहेत, पण त्या गोष्टी किंवा तितकी वाट पाहणं आत्ताच्या काळात आत्ताच्या ज्या नवीन पिढीला सहसा नको वाटतात. त्यांच्यासाठी हे सेगमेंट चांगलं आहे. फ्युचर्स जेवढ्या ऍसेट इथं कॅश सेगमेंटमध्ये आहेत त्या सगळ्याचे फ्युचर्स आहेत. फ्युचर्सचा फायदा असा की तुम्हाला मार्केटच्या दोन्ही स्विंगमध्ये काम करता येतं. मार्केट वर चाललंय तर तुम्हाला ती ऍसेट खरेदी करता येते, तुमच्या अपेक्षित प्राइसला विकता येते, प्रॉफिट बुक करता येतो, किंवा तुम्हाला मार्केटसाठी बेरीशी काम करता येतं. जिथं जिथं तुमचा अंदाज अभ्यास असेल की मार्केट आता ड्रॉप होईल किंवा पडेल तर त्या सेगमेंटमध्ये त्या लूपमध्येही आपल्याला काम करून चांगले प्रॉफिट कमवता येतं. हा प्लस पॉईंट होतो फ्युचरचा. पण फ्युचर्समध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की तिथं लॉट साईज आपल्याला कंपल्सरी राहते. समजा इथं आपण आयसीआयसीआयचा सिंगल लॉट घेऊ शकतो, आपण तो कॅश अँड कॅरी करतो, पूर्ण रक्कम देऊन तो शेअर विकत घेतो, त्यामुळं विक्रीचं बंधन नाही आपल्याला, तुम्ही पुढच्या पिढीसाठी पण घेऊ शकता. पण फ्युचर्समध्ये तुम्हाला लॉट साईज म्हणजे सिंगल क्वांटिटीमध्ये काम करता येतं, त्याची जी डिझाईन लॉट साईज आहे त्याच्यात काम करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे इथं हे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि याला एक्सपायरी आहे. जवळपास महिन्याच्या एक्सपायरीमध्ये तुम्हाला त्या शेड्यूलमध्ये तुमचे व्यवहार संपवायला लागतात जे काय असतील ते. फ्युचरमध्ये पण लागणारं जे मार्जिन होतं म्हणजे भांडवल होतं ते पूर्वी ब्रोकर आपल्याला उधारी द्यायचे म्हणजे लिव्हरेज द्यायचे, आणि त्यामुळे ह्याही गोष्टी शक्य होत्या. इक्विटी फ्युचर बरोबर इथं आपल्याकडे एक मल्टी कमोडिटी एक्सचेंज चालते सकाळी, म्हणजे आपल्या दोन्ही त्यांच्याकडेच त्याचाही कंट्रोल गेलाय. पूर्वी सेपरेट होता, आता ते एकत्र काम करतात आणि मग ते सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत असतं साधारण. तिथे तुम्हाला इंटरनॅशनल कमोडिटीजमध्ये काम करता येतं, जसं की गोल्डमध्ये काम करता येतं, सिल्वरमध्ये, क्रूडमध्ये फार मोठ्या उलाढाली आता या वॉरच्या बिझनेसमुळे चालू आहेत. नॅचरल गॅस आहे, बेस मेटल्स आहेत सगळे, झिंक, लीड, कॉपर, निकेल. इथेही जी लिव्हरेज मिळत होतं आपल्याला किंवा आपल्याला जी उधारी मिळायची, आणि त्यामुळे इथे शक्य होतं की 5-50 हजार भांडवल घेऊन किंवा लाखभर भांडवल असेल तर चांगलं आहे, आपल्याला काहीतरी चिकट चिकट धडपडत करता येतं. तर तेही आता रेज झाले आणि ते जे लिव्हरेज होतं ते टप्प्याटप्प्याने बंद झालं. त्यामुळे इथं जे क्रूड ऑइलला 3-5 हजार रुपये लागायचे 100 बॅरलच्या लॉट साईज घ्यायला, तर ते आता जवळपास 4 लाखाकडे जाऊन पोहोचले. आणि मग इथली अडचण ती होती. बाकी मार्केटचा दोष काही नाही, फार चांगले रिझल्ट इथेही मिळतात. इथेही एक्सपायरी आहे महिन्याची. मार्केट वाचता तर आपल्याला आलं पाहिजे, आपल्याला दोन्ही बाजूला काम करता येतं, मार्केट वर जाताना खाली येताना. आणि मग काही त्याच्यातल्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे पाहिजेतच कंपल्सरी, थोडी फंडामेंटल्स पाहिजेत, आणि शिवाय त्याच्याबरोबर थोडं टेक्निकली आता आपण साऊंड असायलाच पाहिजे इथून पुढच्या कुठल्याही मार्केटच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं असेल. आपला आजचा विषय तो आहे ऑप्शन्सचा. ऑप्शन्स हे ह्या दोन सेक्टरसाठी एक इन्शुरन्स कंपनीची कशा आपण प्रीमियम विकत घेतो, तसं इथल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत थोडक्यात, किंवा ट्रेडर ज्या गोष्टी जो पैसा या मार्केटला लावतो त्याला त्याचा अश्युरन्स राहावा त्या इन्व्हेस्टमेंटचा, ह्यासाठी तयार केलेलं किंवा डिझाईन केलेलं सेगमेंट आहे. इथे इन्शुरन्स कंपनीचे आपण घर, गाडी, कार, आपली काही जी प्रॉपर्टी असेल त्याच्या व्हॅल्युएशन नुसार आपण काय करतो, इन्शुरन्स कंपनीकडून एक प्रीमियम विकत घेतो आणि ती कंपनी त्या बदल्यात आपल्या प्रॉपर्टीच्या नुकसानीची जबाबदारी घेते. आणि ही ठराविक पिरियडसाठी, म्हणजे इथेही एक्सपायरी आली तसं इथेही एक्सपायरी आहेच, आणि मग ते प्रीमियम आले. मग इथं मेजरली काम चालणारे चांगल्या लिक्विड गोष्टी कुठल्या आहेत, तर इथं इंडेक्स ऑप्शन मध्ये फार चांगलं काम चालतं. म्हणजे स्टॉक ऑप्शन मध्ये होतच होतं. इंडेक्स ऑप्शन म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स. तर हे काय, तर हे इंडेक्स आहेत. निफ्टी आपल्या मार्केटच्या ज्या टॉप 25 परफॉर्मर कंपनीज आहेत त्याचा ऍव्हरेज इंडेक्स आहे. त्याचा फ्युचरही अवेलेबल आहे आपल्याला ट्रेडिंगसाठी, आणि याच्या ऑप्शन्समध्ये फार मोठ्या व्हॉल्युमनी काम होतं. बँक निफ्टी ज्या मार्केटच्या 15 टॉप परफॉर्मर बँक आहेत आपल्या मार्केटच्या, त्यांचा ऍव्हरेज इंडेक्स आहे, त्याचे फ्युचरही आहेत, आणि त्याच्या ऑप्शन्समध्येही फार चांगल्या उलाढाली होतं. तसंच सेन्सेक्सच्या प्रीमियम मध्ये काम करता येतं. फिन निफ्टी आहे फायनान्शियल कंपनीचा, मिड कॅपचा एक वेगळा निफ्टीचा ऍव्हरेज इंडेक्स आहे. तर या सगळ्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करता येतं, शिवाय स्टॉक ऑप्शन पण आहेत तुमच्याकडे.
आणि अलीकडे कमोडिटीचं मार्जिन वाढल्यामुळे कमोडिटीमध्ये क्रूडचा किंवा गोल्ड सिल्वर मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या ऑप्शन सेगमेंटमध्ये काम करता येऊ शकतं. तर आपण समजण्यासाठी निफ्टी हा विषय घेतला, तर निफ्टीचा लॉट साईज आहे 65. मग समजा मी निफ्टीचा फ्युचरचा बायर आहे, मला वाटतं की निफ्टी आता 25,500 करेल, आजच्या सारखं वाटतंय 26 करेल, आणि 2 दिवस सुट्टी आहे. मग भीती मला काय आहे, तर मार्केट अचानक गडगडलं, पुन्हा ट्रम्पनी काही केलं, तर काही काही गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी या मार्केटवर इम्पॅक्ट करतात, फार सेंटिमेंटल राहते मार्केट. तर माझं नुकसान होऊ शकतं. माझ्यासाठी अपेक्षा आहे माझी की 26,000 होईल किंवा 25,500 होईल, आणि मी एक लॉट बाय केला. तर या केसमध्ये जरी मी स्टॉप लॉस लावला असेल आणि मग उद्या मार्केट 400-300 पॉईंट खाली उघडलं, तर मग तो स्टॉप लॉस आपला वर्क करत नाही. म्हणजे मार्केट बंद असताना त्या गोष्टी ऍक्टिव्हेट होत नाहीत. तर यासाठी हे सेगमेंट बेस्ट वापरता येतं. म्हणजे इथे 2 प्रकारचे प्रीमियम आहेत. एक कॉल युरोपियन म्हणून सी, आणि पुट युरोपियन म्हणून पी. कॉल आणि पुट असंही म्हटलं जातं. हे कॉल नावाचे जे प्रीमियम आहेत ते ह्या मार्केट बरोबर चढतात, मार्केट बरोबर कमी होतात. आणि हे पुटचे प्रीमियम आहेत ते मार्केट पडताना वाढतात. म्हणजे निफ्टीचा पुट तुम्ही खरेदी केला तर मार्केट जर पडत असेल तर त्याच्यात वाढ दिसेल. कॉल्स तुम्ही बाय केला तर मार्केट वाढताना तो वाढेल. असं का डिझाईन केलंय, तर इथे 2 प्रकारचे ट्रेडर आहेत. आता बायर आहे तर त्याला भीती आहे मार्केट ड्रॉप झालं तर त्याचं नुकसान होऊ शकतं, त्याच्यासाठी हा पुटचा प्रीमियम तयार केला. मग एक लॉट माझा निफ्टीचा बाय आहे, तर मग मी त्याच्या प्रोपोर्शन मध्ये एक लॉट पुट घेऊन ठेवला. मग पुट म्हणजे प्रीमियम आहे. मग निफ्टीचं व्हॅल्युएशन म्हणजे त्याची स्ट्राईक प्राइस त्याप्रमाणे त्याचे, जसं आपली 2026 ची कार आहे तर त्याचं व्हॅल्युएशन वेगळं होईल, त्याचा प्रीमियम वेगळा असेल. 4 वर्ष जुनी असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कमी होईल, त्याचं प्रीमियम वेगळा असेल. समजा येणारं ऍडव्हान्स मॉडेल असेल तर त्याचं व्हॅल्युएशन जास्त होतं तर त्याचा प्रीमियम वेगळा असेल. त्याप्रमाणे निफ्टीच्या वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस आहेत, म्हणजे दर आहेत 50-50 रुपयाच्या फरकाने, आणि तसे त्याचे प्रीमियम ठरले जातात. आणि मग मी पुट विकत घेऊन ठेवला आणि समजा बॅड लक असं मार्केट ड्रॉप झालं तर हा पुट मध्ये वाढ होईल त्या पर्सेंटेज मध्ये, आणि मग माझा हा इथं जे नुकसान होत आहे ते बाहेर म्हणून ते मला, म्हणजे मला त्याची भरपाई मिळेल. सेम वेळी समजा मी फ्युचरमध्ये सेल केलाय, म्हणजे माझा अभ्यास आहे की मार्केट बेरिश आहे आणि निफ्टी वरती टिकणार नाही, आणि तो 200-400 पॉईंट खाली पडेल. 200 पॉईंट, 100 पॉईंट, जो काही अंदाज असेल तर. पण शनिवार रविवार आहे आणि अचानक युद्धविरामची घोषणा झाली तर मार्केटमध्ये तशाही गोष्टी जसं वाढत आहे तसं पुन्हा आणखी काय झालं तर पडू शकतात. आणि मग जर त्याच्यामध्ये वाढ झाली तर मला ह्या ट्रेडमध्ये लॉस होऊ शकतो, आणि मग अशा केसमध्ये मी हा प्रीमियम घेऊन माझा होणारा लॉस पासून वाचवू शकतो, किंवा मग मी त्याची भरपाई काही पर्सेंटेजमध्ये किंवा कदाचित 70-80-90% ती भरपाई मिळवू शकतो. तर हे जे प्रीमियम आहेत हे डिझाईन असे जरी केले असले तरी एक्सचेंजने आपल्याला परमिशन दिले, आपल्याकडं कार नसताना सुद्धा आपण प्रीमियम विकत घेऊ शकतो. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला निफ्टीचा अभ्यास करायला लागेल. निफ्टी जर वर चालली तर आपल्याला ही कॉलची प्रीमियम, आपण जो बायरचा रोल आहे, आपण कॉलचा प्रीमियम घेतला XYZ, आपल्याला परवडणार आहे. तर त्याच्यातही वाढ होईल सायमल्टेनियसली, आणि मग तो आपल्याला प्रॉफिट होईल. ज्यावेळी आपला अंदाज असेल की मार्केट पडत आहे त्यावेळी आपण पुट बाय करू, आणि मग पडणाऱ्या मार्केटमध्ये पुढची प्रीमियम वाढतील, कदाचित इथेही आपल्याला प्रॉफिट होईल. असं काम करणारा एक वर्ग आहे, त्याला म्हटलं जातं ऑप्शन्सचे बायर्स, म्हणजे तो बायरचा रोल झाला. मग ते दोन्ही प्रीमियम बाय करतात. फक्त हे दोन्ही प्रीमियम समजून घेतली की तिथलं काम संपलं. दुसरा एक मोठा वर्ग आहे, तो काय करतो, इन्शुरन्स कंपनी सारखं काम करतो, ज्याला रायटर किंवा सेलर म्हटलं जातं. ते काय करतात, हे प्रीमियम विकतात. इन्शुरन्स कंपनी कसं आपल्याला प्रीमियम विकते, आणि विकल्यानंतर त्यांची अपेक्षा असते तुमचा क्लेम न यावा, आणि मग त्या एक्सपायरी डेट पर्यंत तुमचा क्लेम नाही झाला तर त्या सेलरसाठी तो प्रीमियम म्हणजे प्रॉफिट म्हणून जमा होतो. आणि मग निफ्टी कुठल्या रेंजला जाणार नाही, म्हणजे 30,000 तर आता करणार नाही, म्हणजे थोडक्यात 25,600 करणार नाही, किंवा 24,000 कडे जाणार नाही, किंवा 23,500 करणार नाही, आपला असा अंदाज असेल. तर आपण त्याचे प्रीमियम समजा विकले सेलर म्हणून, आणि तसं काही नाही झालं तर तो प्रीमियम प्रॉफिट म्हणून आपल्याला मिळू शकतो. ही मेंटॅलिटी राहते सेलरची. आणि बायर काय करतो,
डिरेक्शनल काम करायला बघतो, की त्याला डिरेक्शन असल्याशिवाय किंवा ती मूव्ह झाल्याशिवाय त्याला प्रॉफिट मिळू शकत नाही. सेलरचा दुसरा एक फायदा असा आहे की त्यांनी प्रीमियम जरी घेऊन ठेवला असेल आणि समजा मार्केटमध्ये काहीच हालचाल होत नाहीये, तरी हे प्रीमियम एक्सपायरीला हळूहळू हळू कमी होत जातील. म्हणजे तो तो ऍज अ प्रॉफिट सेलरला मिळू शकतो. मग हे बऱ्याच स्ट्रॅटर्जीनी काम करतात. स्ट्रॅटर्जी म्हणजे हे दोन्ही दगडावर हात ठेवतात. कॉल पण विकतात, पुट पण विकतात, इकडेही आहेत इकडेही आहेत. मग त्यांना अभ्यास आहेच मार्केटचा. साहजिक आहे, करोडो रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट करतात तर त्यांना अभ्यासही आहे. मग त्यांना कळतं की या आठवड्यात मार्केट कुठंपर्यंत जाईल. निफ्टीचं काय झालंय, आठवड्याच्या एक्सपायरीचा एक सेगमेंट आहे आपल्याला काम करायला, आणि महिन्याच्या एक्सपायरीचा जो मंगळवार टू मंगळवार राहतो, आणि महिन्याच्या शेवटच्या मंगळवार. बाकी सगळ्यांच्या एक्सपायरी आता मंथली केलेत. आणि त्यामुळे त्या विकलीमध्ये काम करणारी लोक त्यांच्या अभ्यासाने करतात की ह्या आठवड्यात मार्केट कुठंपर्यंत वर जाईल किंवा कुठंपर्यंत खाली जाईल. आणि मग त्या रेंजच्या बाहेर आपण थांबलो तर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो, असं त्याचा अंदाज. तर असं हे काम होतच राहतं. आणि मग आज ताग आहेत म्हणण्यापेक्षा 2-4 वर्षाच्या पाठीमागापर्यंत हे सेलर मार्केटचे मालक होते थोडक्यात. म्हणजे टोटल अकाउंटच आपल्या मार्केटमध्ये 1.5-2 करोड टोटल डीमॅट अकाउंट होती, ज्याचा नंबर आता 17 करोड प्लस झाला. आणि पूर्वी होती 1-1.5 करोड. त्याच्यामधले 80% इन्व्हेस्टर आणि मग राहिलेले ट्रेडर्स. मग कोण स्टॉकमध्ये काम करत असेल, कोण ऑप्शन्समध्ये. म्हणजे थोडक्यात इथला जो वन साइड होतं गव्हर्नमेंट थोडक्यात. आणि त्यामुळं ह्यांचा ओ आहे किंवा ह्यांच्या सगळ्या नंबरना फार किंमत होती, किंवा अजूनही चर्चा तशीच होते. आता हा वाढलेला रिटेलरचा नंबर आहे ना, तो सगळा, हे सगळे न्यू कमर आहेत, बिगिनर आहेत किंवा हुशार आहेत थोडक्यात. टेक्नॉलॉजीनं मागच्या त्या 5 वर्षाच्या पाठीमागची लोक ट्रेडर आणि आत्ताचे येणारे, मग तो 18 वर्षाचा पोरगा असू दे किंवा 60 वर्षाचा असू दे, तर आता जो येतोय नवीन टेक्नॉलॉजी घेऊन, तो नक्कीच मार्केटच्या चांगल्या अभ्यासाने येते. म्हणजे त्याला तेवढ्या उपलब्धता आहेत त्या गोष्टीच्या, अनालिसिस आहे, ऍप आहे, फास्ट रिॲक्ट होत आहेत. आणि त्यामुळं हे सगळे रिटेलर म्हणून मार्केटमध्ये आहेत. आणि रिटेलरची ताकद इतकी वाढली की ते आता एफ आय ला पण जुमानत नाही. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत त्याच्यावर पण डिपेंड असायचं मार्केट, की असं झालं तर झालं, एफ आय बाहेर पडलं, एफ आय इन झाले, वाढले. तर आता जे तुम्हाला नंबर्स तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल की आपलं मार्केट आपल्याच हातात आहे. म्हणजे हा जो व्हॉल्यूम वाढत आहे ना, तो मार्केटसाठी चांगला आहे. आणि मग ऍज अ बायरही काम करायचं असेल तर फार चांगलं काम होऊ शकतं, फार चांगले रिझल्ट आहेत आणि फार चांगल्या मुवमेंट मिळतात. फक्त काय की या सगळ्या बेसिक गोष्टी जी एबीसीडी आहे ना, ती तुम्हाला कळायला पाहिजे सगळ्यात आधी. अर्धवट ज्ञान कधीही घातक राहतं. मग हा ओआय काय आहे, ते प्रीमियम काय आहे, ते कसे चालतात, कोणता प्रीमियम बायर म्हणून कोणता सिलेक्ट करायला पाहिजे, सेलर म्हणून कोणता करायला पाहिजे, किंवा हे आयव्ही, इंडिया विक्स हा काय प्रकार आहे, ग्रीक सगळ्यात गोंधळात टाकणारा पार्ट आहे त्यामध्ये, हे नेमकं काय आहे आणि ते कसं वर्क होतं, याची गरज आहे की नाही, हे सगळं ही ऑप्शनची एबीसीडी आहे, म्हणजे 12 कडे. आणि ह्यातले काही पॉइंट्स आहेत ना, हे आपण आज बघणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला एक्सचेंजच्या साईटवर जायला लागेल. ऑप्शन चेन म्हणजे हा सेलरचा जो विषय झाला आपला, की ऑप्शन्स प्रीमियम विकतात म्हणजे रायटर्स, त्यांचा डाटा आहे. त्यांचा डाटा एक्सचेंज आपल्याला एक्सपोज करत राहतं किंवा देत राहतं साईटवर, आणि त्या डाटावर गेल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं सहज सापडतात किंवा आपल्याला सहज त्या गोष्टी कॅल्क्युलेट करतात. तर फोन, पीसी, टॅबलेट कशाने तुम्हाला इथे जाता येतं. एनएससी ऑप्शन चेन म्हटलं की ही साईट सुरू होते. इथं आल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहेत, की निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, हे सगळे ऑप्शन आहेतच. एक्सपायरी सिलेक्ट करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मग हा चार्ट, ज्याला चेन म्हटलं जातं, बऱ्याचशा वेगवेगळ्या प्राइस आणि त्याचे सगळे डिटेल्स आहेत उजव्या डाव्या बाजूला. तर पूर्णच नवीन असाल तुम्ही तर ही इथून फार चांगलं शिकता येतं. तर इथं आहेत स्ट्राईक प्राइस, इथं सगळ्याच्या खाली आहेत त्या निफ्टीच्या वेगवेगळ्या प्राइस आहेत. जसं गाडीचं मॉडेल बदलतं त्याचं व्हॅल्युएशन वेगळं, तसं व्हॅल्युएशन आहे असं समजू आपण समजण्यासाठी. डाव्या साईडला कॉल्स आहेत, उजव्या साईडला पुटचा पार्ट आहे. आणि मग थोडा चार्ट खाली आलो आपण, की जिथं करंट मार्केट प्राइस आजची आहे तिथं येतो आपण. इथं 24,350. तर ही आहे करंट मार्केट प्राइस, जी आज थांबले. आज मार्केट थांबलं आणि त्यामुळे ती इथं राहिली. लाईव्ह मार्केट असेल तर ती जी 50च्या पटीत जिथं काही चेंज होतील ती
ती प्राइस येते, 300 आला तरीही येता येईल, 400 आला तरी येता येईल, असं होत राहतं. आणि मग डाव्या बाजूला कॉलच्या प्राइस आहेत, उजव्या बाजूला पुटच्या प्राइस आहेत, आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर त्या एक एक आपण बघू. आता 24,350 ह्या व्हॅल्युएशनचा कॉलचा प्राइस आहे ₹115.30. मग निफ्टीचा लॉट साईज 65 असल्यामुळे याला 65 ने गुणलं की साधारण 6,500-7,000 आपल्याला ह्याच्यासाठी लागतील. म्हणजे आपल्याकडे आधी डीमॅट अकाउंट असायला पाहिजे, बरेचसे ब्रोकर आहेत. आणि मग आपण समजा ॲज अ बाहेर काम करतोय, तर आपल्याला कुठला तरी एक प्रीमियम घ्यायचा आहे आज सकाळी, जिथं मार्केट 2400 पासून वर आपल्याला अंदाज आलाय की 200 करेल, 250 करेल किंवा 300 करेल. तर आपण हा जर प्रीमियम विकत घ्यायचा असेल तर आपल्याला लागणारं भांडवल असेल साधारण 6,500-7,000. आणि मग आज जसं निफ्टीमध्ये राईज आला, तो 100 पॉईंटचा असेल समजा, तर हा प्रीमियम आपण विकत घेतला असेल आणि नंतर निफ्टी जर 100 पॉईंट वर गेली, तर ह्या प्रीमियम मध्ये वाढ होईल. आणि ती वाढ होईल त्या निफ्टीच्या मुवमेंटच्या साधारण 50%. म्हणजे 115.30 आहे ना, तर ₹50 याच्यात वाढायची शक्यता आहे. मग ₹50 जर वाढले तर आपला प्रॉफिट 50 गुणिले 65, म्हणजे साधारण ₹3,000 आपल्याला निफ्टीने 100 पॉईंट रेस दिली तर आपल्याला इथे मिळू शकत असते किंवा मिळाले असते. सेम वेळी प्रीमियमचं व्हॅल्युएशन बदललं आणि हा 24,200चा प्रीमियम घेतला असता आपल्या बरोबर आपल्या मित्रांनी किंवा आपण, आणि सेम हीच मुवमेंट झाली निफ्टीला, तर इथं होणारी वाढ ना 90%ची असती. इथं 50%नी हा प्रीमियम वाढला, हा प्रीमियम मात्र 90%नी वाढला असता किंवा वाढलाय. का? तर याचा ग्रोथ रेट जास्त झाला. आणि मग हा प्रीमियम घेतला असेल, ऍक्शन तीच होती, फक्त काय इथं लागणारं भांडवल होतं ₹12,000-13,000, इथं ₹6,000-7,000 लागत होते, इथं ₹12,000-13,000, पण रिटर्न आपल्याला मिळाले ₹90. म्हणजे साधारण ₹5,500-6,000 आपल्याला ऍज अ रिवॉर्ड मिळाला. आपल्याकडे मार्जिन कमी आहे किंवा पैसे कमी आहेत म्हणून आपण हा घेतला असता. ₹37, ₹40 दर काहीतरी आहे, मग 2,000-2,500 येते, म्हणून आपली इच्छा होती की मग हा घेऊया. हा घेतला असता, अभ्यास हाच होता, आपल्याला मुवमेंट क्लिअर डिरेक्शन माहिती होती, वरच जाणार म्हणून आपण कॉलच घ्यायचं होतं. तर हा प्रीमियम 10%नीच वाढला असता. म्हणजे 100 पॉईंट निफ्टी वाढल्यानंतर इथं 10 पॉईंट प्रॉफिट झाला, इथं मात्र 50 झाला आणि इथं 90 झाला. हे हे डिफरन्सिएशन आपल्याला कळायला पाहिजे. ते त्यांच्या लोकेशन प्रमाणे होत राहतं. समजा मार्केट पडतंय, तर पडतानाही सेम असाच विषय राहतो. निफ्टी समजा 100 पॉईंट पडते असं पकडून चला, आणि आपण हा 350 किंवा 400 या रेंजचा हा प्रीमियम बाय केला, आपण बायर म्हणून काम करताना, तर हा 50%चीच वाढ देईल. आपण इथला कुठला 24,600चा प्रीमियम घेतला तर इथं कदाचित 90-95%ची वाढ मिळेल. आणि आपण हा स्वस्त वाटते म्हणून ₹60 घेतला तर इथं कदाचित 10%ची वाढ होईल. म्हणजे प्रीमियम सिलेक्शनवर आपल्याला रिवॉर्ड ठरणार आहे. जरी आपल्याला मार्केट वाचता येत असेल आणि प्रीमियम चुकीचा घेतला असेल तर आपल्याला प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी होतात. आणि हीच गोष्ट ऑप्शन्समध्ये सगळ्यात महत्वाची आहे, की तुम्ही जर बायर म्हणून काम करताय तर तुम्हाला पहिल्यांदा ह्या गोष्टी माहिती पाहिजेत, की त्या स्ट्राईक प्राइसवर जे त्याच्या ठिकाणानुसार किंवा त्याच्या लोकेशननुसार या चार्टवरच्या त्याचा ग्रोथ रेट अवलंबून आहे. मग कॉल असेल किंवा पुट असेल तर. आणि मग सोपं होतं आपल्याला समजायला, की जी काही करंट मार्केट प्राइस असेल त्याचा जो काही प्रीमियम असेल, मग कॉल असेल किंवा पुट असेल, तर त्याला इथे एका नावाने ओळखलं जातं. त्याला म्हटलं जातं ऍट द मनी प्रीमियम. आणि ऍट द मनी प्रीमियमचा वाढीचा दर 50%चाच राहतो. ह्याला किंवा ह्यातल्या कुठल्याही प्रीमियमला इंडिव्हिज्युअलिटी नाही, म्हणजे त्यांचं अस्तित्वच नाही. बरेच जण दुसरी गोष्ट चुकीची करतात, ते म्हणजे प्रीमियमचा अभ्यास करतात, प्रीमियमचे चार्ट लावतात, प्रीमियमवर प्राइस ऍक्शन, प्रीमियमवर इंडिकेटर. आयुष्य निघून गेलं तरी तिथं कळणार नाही गोंधळ का होतोय, स्टॉप लॉस का व्हायला लागलाय. तर सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, ती म्हणजे हे सगळे प्रीमियम इंडेक्स व्हॅल्यूला फॉलो करतात फक्त. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाहीये. इंडेक्समध्ये काय चेंज होईल तो इथं तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसेल, कॉल असेल किंवा पुट असेल. मग आपल्याला अभ्यास जो काही करायचा आहे किंवा तुमच्याकडे ऑलरेडी काय गोष्टी असतील माहिती, आता त्या बऱ्याचशा आपल्याकडे इन्व्हॉल्ड होत जातात, तर इंडेक्सवर करायला पाहिजे, तर आपल्याला त्याचे जे काही इम्पॅक्ट आहे ते कॅच करता येते. प्रीमियम मग आपला
कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचा कॉल असेल, म्हणजे हा सेक्टर सगळा. तर हा सगळा जो डार्क पॅच आहे ना, म्हणजे करंट मार्केट प्राइसपेक्षा कमी स्ट्राईक प्राइसचे जे काही कॉल असतील त्या सगळ्यांना इन द मनी प्रीमियम म्हटलं जातं, ITM. आणि ते थोडे महाग होत जातात, पण ग्रॅज्युअली जसं वर जासाल तसा तसा ह्यांचा ग्रोथ रेट वाढत जातो. आणि तो मॅक्झिमम होऊ शकतो 99.99%. म्हणजे 100%चा प्रीमियम इथं नाही आहे, पण 99.99चे कित्येक सापडतील तुम्हाला ह्या रेंजमध्ये ITM मध्ये. पुढच्या बाबतीतही तसं आहे, वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचा जो एरिया आहे हा त्याला म्हटलं जातं इन द मनी. आणि जसं तुम्ही इन द मनीमध्ये डीप याल तस तसा ग्रोथ रेट वाढत जातो. हा 50 असेल, इथं 60 असेल, कदाचित 70, 80, 90, 99% तुम्हाला प्रीमियम या ग्रुपमध्ये कुठेही मिळू शकतो. मग जर बायर म्हणून आपण काम करत असू तर आपलं प्रीमियम सिलेक्शन चांगलं पाहिजे, म्हणजे ते पाहिजे इन द मनी मधलं, तरच आपल्याला इथं कन्सिस्टन्सी मिळवली, म्हणजे रोज प्रॉफिट. एखाद दिवशीची ती लॉटरी 0 टू हिरो वाली इथं होतच नाही आणि कोणी हिरो झालेला पण नाही. मध्ये 2 वर्षापाठीमागं तो एक फंडा आलेला की 0 टू हिरो म्हणून ऑप्शन, मग तो 20 रुपयाचा 12 रुपयाचा घ्यायचा, 40 रुपये झाला, 30 रुपये. तर तसं काम करत असाल तर ऑप्शन्स मध्ये येऊच नका. तसा चमत्कार हा कधीतरी वर्षातनी 6 महिन्यातून दिवाळी दसऱ्यासारखा घडतो. तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर चांगला प्रीमियम घ्यायचा आहे आणि डिरेक्शनल तुम्हाला काम करायचं आहे. असं करता येत असेल किंवा ते ऑलरेडी तुम्ही तसं करत असाल तर फक्त प्रीमियमचं सिलेक्शन चेंज केलं तरी तुमचे रिझल्ट बदलतात. मग हा बाकीचा जो एरिया राहिलाय वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे कॉल, म्हणजे हा सगळा व्हाईट पॅच मध्ये आहे, त्याला म्हणलं जातं आउट द मनी प्रीमियम. आणि कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे पुट, हे सगळे OTM आहेत, आउट द मनी. आउट द मनी म्हणजे कचरा झालाय त्यांचा ऑलरेडी. त्या प्रीमियमची जी प्राइस ठरते, जे व्हॅल्युएशन ठरतं, ते स्पॉट प्राइस आणि इथली स्ट्राईक प्राइस ह्याच्यावर ठरतं. आणि इन द मनी मध्ये जे आहेत ना, त्यांची जी व्हॅल्यू असते, अंतर्भूत मूल्य, इंट्रिन्सिक व्हॅल्यू, ती जास्त राहते. आणि एक असते टाइम व्हॅल्यू. या सगळ्याच प्रीमियम ना एक टाइम व्हॅल्यू पण आहे, जी हळूहळू हळूहळू कमी होत राहते. आणि हे जे OTM मध्ये असतात त्यांची पूर्ण जी जी काही व्हॅल्यू दिसते ती प्युअरली टाइम व्हॅल्यूज आहे. आणि त्यामुळं ती वेळेनुसार कमी कमीच होत जाणार आहे. आणि जसं एक्सपायरीकडे मार्केट जाईल तसं याचं स्पीडही वाढणार आहे. आणि मग काय होणार आहे, हे प्रीमियम झिरोच होणार आहेत. मग प्रीमियम झिरोच होणार आहेत तर आपल्याला प्रॉफिट कसा? तर झिरो होणाऱ्या प्रीमियम मध्ये कामच नाही करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि जिथं काम करायचं आहे तिथं ग्रोथ रेट चांगला असायला पाहिजे, त्याच्यात मुळात ताकद असायला पाहिजे त्या प्रीमियम मध्ये इंडेक्स बरोबर वाढायची किंवा कमी व्हायची. आणि तसं असेल तरच रिवॉर्ड मिळणार आहे, नाही तर नाही मिळत. म्हणून तुम्हाला इन द मनी मध्ये काम करायला लागेल. ऍज अ बायर काम करायचं असेल तर साधारण ऍट द मनी पासून तिसरा, पाचवा, आठवा आम्ही अंदाज सांगतो. या ग्रुप मधला कुठलाही रॅन्डम प्रीमियम तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला त्याचा ग्रोथ रेट 80% जास्त मिळेल. 70, 80, कदाचित 90. आणि एक्सपायरी असेल तर कदाचित 95-99% प्रीमियम तुम्हाला इथे मिळेल. थोडे महाग वाटतात पण चालतात चांगले. ऑप्शन सेलर साठी कुठला एरिया चांगला आहे तर त्याच्यासाठी OTM, ज्याला ऑलरेडी कीड लागलेली आहे, टाइम डिके म्हणतात त्याला, आणि त्यांची अपेक्षाच आहे की ती प्रीमियम लवकरात लवकर झिरो व्हावे, तर मग त्यांच्यासाठी हा एरिया चांगला. आणि म्हणून त्यांचं काम या एरियामध्ये चालते की जे ऑलरेडीच मारायला लागलेत प्रीमियम, जे ऑलरेडी कचरा झालेला आहे त्यांचा, तिथं त्यांना काही न करता पैसे मिळू शकतात. आणि मग म्हणून त्यांनी घेतलेल्या ज्या पोझिशन असतात, ज्या इथे एक्सपोज करते ना डाटा, त्याच्यामध्ये हा जो OI आहे, ओपन इंटरेस्ट, त्यामध्ये तुम्हाला हे मोठे नंबर सगळे OTM मध्येच दिसतील. त्या सगळ्या सेलरच्या घेतल्या गेलेल्या पोझिशन आहेत. तिकडे हे पुटचे विकणाऱ्यांचे पोझिशन आहेत. आणि याला गुणिले 1 लाख केलं किती ऍक्च्युअल नंबर झाला. आणि मग समजा हा नंबर आपण बघतोय 24,500. आता 24,500 स्ट्राईक प्राइसचे कॉल विकलेत 1,04,372 लोकांनी. मग ह्याने इथं का विकलेत? हा प्रीमियम किती होता त्यावेळी, मंगळवारी सुरू झाली त्यावेळेचा प्रीमियम, तो जो काही असेल तो. तर का विकले त्यांनी? तर हा प्रीमियम
पुढच्या मंगळवारीपर्यंत हळूहळू कमी होणार आहे, कारण आउट द मनी आहे आणि तिकडे मार्केट जाऊ शकत नाही 24,500 कडे, असं त्यांचा अंदाज असल्यामुळे त्यांनी प्रीमियम विकले. आणि ह्या प्रीमियम मध्ये होणारी घट म्हणजे हे दर जसे खाली होईल तेवढा फायदा गुणिले 65 त्या इतक्या लोकांना होणार आहे. मग ते कदाचित एका एकट्याचेच किती लॉट असू शकतात किंवा तेवढी इंडिव्हिज्युअल पण असू शकतात. पुट ज्यांनी विकलेत, आता इथं आपण बघितलं तर त्यांचा अंदाज आहे की 24,200 कडं मार्केट जाणारच नाही परत. आणि मग 2,04,769 पोझिशन पुट सेलरच्या इथं आहेत. त्यांनी का विकलाय तर त्याचा जो प्रीमियम होता 118 प्लस होता, म्हणजे तो ऑलरेडी आता कमी झाला. 118 आणि गुणिले 60 म्हणजे 6,500 यांच्याकडे आता ऑलरेडी प्रॉफिट चालू आहे पर लॉट. त्यांनी का विकलाय तर मार्केट 24,200 कडे जाणार नाही. म्हणजे ह्यांनी ज्या पोझिशन घेतल्या त्याही अभ्यासानेच घेतलेत, काहीतरी मार्केटचा अभ्यास केला असेल, प्राइस ऍक्शन असेल, इंडिकेटर जे काय असेल ते. किंवा इथे एक पद्धत चांगली चालते, चांगली म्हणण्यापेक्षा रॅन्डमली चालते, ती अशी आहे की इथं जो सेलर आहे त्याने इथेही पोझिशन बनवलेत आणि इकडेही बनवलेत. मग त्याला रेंज माहिती झाली 24,200 आणि 25,500, तर तो त्याच्या बाहेर राहिला तर त्याला दोन्ही बाजूला कदाचित प्रॉफिट होऊ शकतो. हा व्ह्यू राहतो सेलरचा. आणि मग हे जे नंबर आहेत ते ऍज अ बायर आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा गाईडलाईन देतात, की ज्यामध्ये आपल्याला मार्केटची रेंज कळते. मार्केट वरती जाणार असेल तर कुठंपर्यंत जाईल, खाली जाणार असेल तर कुठं, अचानक पडलं तर कुठल्या एरियामध्ये त्याला आधार आहे, वर पळायला लागलं तर कुठं अडथळा आहे. म्हणजे हे रेजिस्टन्स सपोर्ट एरिया आहेत ना, ते कदाचित तुम्हाला इथून कॅल्क्युलेट करता येतात. एवढं आता कॉलचा मॅक्झिमम नंबर आहे तो 24,700, तर तिथपर्यंत शक्य नाही. 24,600 आणि 24,500. आता 24,400 जवळ सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी 88,815 पोझिशन क्रिएट होताना दिसतात. म्हणजे हे सगळे काय झाले, हे मार्केटला वर जातानाचे सगळे अडथळे आहेत वन बाय वन. प्लीज का तर यांनी इथं ट्रॅफिक जाम झालं, त्यांच्या पोझिशन आहेत. मग कॉलचा सेलर नेहमी मार्केटसाठी बेरिश व्ह्यू राहतो, की त्याला वाटतं की तिथून मार्केट पडावं किंवा तिकडे येऊच नये. आणि या उलट पुढचे पोझिशन आहे ते बघा. आता पुटसाठी बघितलं तर 24,300 जो आज नंबर क्रॉस केला, 24,200 हा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून आहे. आणि सकाळीचा मार्केट होतं 24,100 जवळ. तर इथं तुम्हाला मॅक्झिमम पोझिशन दिसतात, त्यात सगळ्यात जास्त 24,200 झालेत. म्हणजे इतक्या जणांचा कॉन्फिडन्स आहे की 24,200 कडे मार्केट आता येत नाही. आणि मग इथला जो प्रीमियम आहे, आता आज मार्केट वाढल्यामुळे पुढचे सगळे प्रीमियम ऑलरेडी कमी झालेत आणि तो त्यांना ऑलरेडी प्रॉफिट झालेलाच आहे. शिवाय एक्सपायरी पर्यंत म्हणजे सोमवार मंगळवार थांबलं तर कदाचित हा प्रीमियम पूर्ण झिरो होऊ शकतो, जर मार्केट अप ट्रेंड मध्येच राहिले किंवा वरच्या दिशेनेच राहिले तर मग तो प्रॉफिट इतक्या जणांना घेता येईल. आणि मग ह्यांनी ज्या पोझिशन बनवले त्यामध्ये आपल्याला हे सपोर्टच्या लेवल दिसतात की 24,200 स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि मग 24,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला काय कळलं ह्याच्यातून, हा जो डाटा आहे ह्याच्यातून आपल्याला मार्केटची रेंज ओळखता येते. रेंज प्रायमरी लेवलला, याच्यावर काम करायला जाऊ नका. सगळ्यात मोठे फसवे नंबर्स ते राहतात. तर का असं म्हणतोय मी, तर तो हा दुसरा कॉलम तुम्हाला सांगत राहतो. हा चेंज इन ओ आहे. इथं घेतलेल्या पोझिशन मध्ये ऍड व्हायला लागलेत की निघून जायला लागलेत. आता इथं 16,288 पोझिशन 24,500च्या एक्झिट झाल्या. म्हणजे काय झालं, त्यांना आता भीती वाटायली की मार्केट 24,500 करतंय आणि त्या पोझिशन काढून घेतात. म्हणजे हा जो रेजिस्टन्स होता तो हळूहळू काय व्हायला लागलाय, वीक व्हायला लागलाय. म्हणजे तिथलं ट्रॅफिक निवडायला लागले, मार्केट कदाचित तिथूनही पुढे जाऊ शकतं. मग इथं जर ऍड ऑन व्हायला लागले तर तो रेजिस्टन्स किंवा तो सपोर्ट असेल तर तो काय होतो, स्ट्रॉंग व्हायला लागलाय असं आपण म्हणू शकतो. आणि निघून जात असतील तर आपण वीक व्हायला असं म्हणू शकतो. त्यामुळे हा ओआयने आपल्याला रेंज कळते आणि चेंज इन ओआयने आपल्याला तिथली स्ट्रेंथ कमी होते की जास्त होते ही गोष्ट कळते. पुढच्या बाबतीत 24,200 ला आज जे बघा 1,58,200 2 लाख पोझिशन ऍड ऑन झाले 2 लाख पैकी. म्हणजे हा पूर्ण सपोर्ट एरिया आज तयार झालाय मॅक्झिमम 80%. मग हा ऍड झालाय म्हणजे हा पॉझिटिव्ह व्हायला लागलाय. इथेही पोझिशन ऍड झालेत जवळपास 24,300लाही, 24,100लाही ऍड झालेत. हे बघा, म्हणजे हे सपोर्ट काय व्हायला लागलेत, स्ट्रॉंग व्हायला लागले. म्हणजे मार्केट काय म्हणू शकतो आपण अपट्रेंड मध्येच सोमवार मंगळवारी राहायची शक्यता ह्यांच्या डाट्यामुळं असू शकते. तिसरी गोष्ट, हा कॉलम आपल्याला उपयोगाला पडतो बायरसाठी पण आणि सेलरसाठी. इथे तुम्हाला इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचे काय नंबर आहेत. आयव्ही म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी.
पर्टिक्युलरली त्या त्या प्रीमियमची, स्ट्राईक प्राइसच्या प्रीमियमची अस्थिरता सांगते, म्हणजे किती पर्सेंटनी ते मूव्ह होऊ शकतं असा एक अंदाज कॅल्क्युलेशनचा. आणि मग इथं जे नंबर दिसतात आयटीएम मध्ये, बायर म्हणून तुम्ही काम करत असाल आणि इथं जर 20+ असेल तर त्या दिवशी मार्केट फार चांगल्या मोडमध्ये राहतं. आता हे क्लोजिंगचे नंबर आहेत त्यामुळे तुम्हाला कमी झालेले दिसतात. मार्केट सुरू होताना किंवा सुरू झाल्यावर 15-20 मिनिटांनी तुम्हाला जर बघितलं तर दिसेल की हे नंबर कसे चेंज होत राहतात. आणि मग 18-20% प्लस, म्हणजे 18-19 चालू शकतं आपल्याला, असा जर नंबर असेल तर ते मार्केट डिरेक्शनल आहे, म्हणजे ते मार्केट कुठल्या तरी बाजूला स्ट्रॉंगली वर्क होऊ शकतं. आणि हा नंबर जर 14, 15, 13 असा आत राहत असेल, म्हणजे कमी असेल, तर ते मार्केट साईडवेज व्हायचे चान्सेस जास्त, म्हणजे प्रीमियम हलणार नाहीत. आणि मग कमी असणं हे सेलरसाठी चांगलं आहे आणि जास्त असणं हे बायरसाठी चांगलं. म्हणजे ही एक आपल्याला क्लू याच डाट्यातून मिळू शकते. तिसरी गोष्ट, आपण मार्केटच्या त्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये बॉटमला आलो तर इथं आपल्याला टोटल ओवायचा नंबर मिळतो, म्हणजे कॉलचे टोटल सेलरचे किती नंबर आहे आणि टोटल कॉल पुटचे सेलर किती आहेत आणि कॉलचे सेलर. तर यांनी आपल्याला ह्या दोघांच्या पोझिशननी क्रिएट झालेलं प्रेशर, म्हणजे थोडक्यात डिरेक्शन आपल्याला ओळखता येऊ शकते. कशी, तर ह्याचा भागाकार, म्हणजे त्याला म्हटलं जातं पुट कॉलचा रेशो, पीसीआर रेशो. त्यामध्ये काय होतं, हा टोटल ओआयपीईचा जो आहे 30,39,366 भागिले हा टोटल ओआय सीईचा, म्हणजे हा नंबर जो आहे 18,79,918. हा भागाकार केला की आपल्याला डिजिटमध्ये नंबर येतं 1.20, 0.65 असं. आणि मग त्याच्यावरून आपल्याला ही डिरेक्शन ठरवतात. असंही नंबरनी कळतंच की आता वन साइड नंबर असेल तर आपल्याला दिसते पुट सेलर स्ट्रॉंग आहेत आणि कॉल सेलर जवळपास अर्ध्यापर्यंत आहेत, म्हणजे मार्केट बुलिश आहे. पुटचे सेलर नेहमी मार्केटला बूस्टअप करतात आणि कॉलचे सेलर मार्केटला बेरिश करतात किंवा प्रेशराईज करतात. तर हे नंबरनेही कळतं. आणि पर्टिक्युलर आता रोज असे वन साइड नंबर असत नाहीत, आज मार्केट तसं आहे म्हणून ते आहेत, पण आपल्याला ते प्रेशर चेक करता येतं डिरेक्शन म्हणून. आणि मग त्याचे सगळे चार्ट्स मी तुम्हाला शेअर करतो की ते कसं कळू शकतं. बोलूया बोलूया आपण, तुमचे काय प्रश्न असतील ना तर त्याच्यावर. तर हे सगळं जर तरवर नाही दादा, हे 100% तुम्हाला डिटेक्ट करता येतं. हे याचा अभ्यास करायचा नाही दादा. निकेत जी जे कोण आहेत ना, हे पुढे तुम्ही माझा ऐका, मग मी तुम्हाला सांगतो. या बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. अभ्यास करत बसायचं नाही त्याचा. याचा अभ्यास केल्यावर ट्रेड कधी करणार तुम्ही? आणि ते करू नये म्हणूनच मी सांगतोय. तर ते थोडं पूर्ण होऊ दे. तर ही एक ऑप्शन चेन आहे. तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या ना त्याचा थोडासा सेटअप मी दाखवतो तुम्हाला. तर या स्ट्राईक प्राइस आहेत 24,300 एवढा. त्याचा हा हा प्रकार आपण अजून ओळखून घेऊ की डेल्टा, थिटा, गॅमा, रो हे काय प्रकार आहेत. तर याचा डेल्टा नावाने ना ग्रोथ रेट कळतो, ज्याला आपण म्हणलं ना प्रत्येक प्रीमियमचा वाढीचा दर वेगळा आहे. तर हा कॅल्क्युलेट होतो ह्या कॅल्क्युलेशनने, ज्याला ग्रीक्स म्हटलं जातं. आणि त्यामध्ये डेल्टा ग्रोथ रेट सांगतो. आणि तो जर 58% याचा अर्थ 24,300चा प्रीमियमचा ग्रोथ रेट इंडेक्सच्या कंपॅरिझन मध्ये 58, म्हणजे इंडेक्स 100 पॉईंट वाढला तर हा 58 पॉईंट वाढेल. आणि इथे तुम्ही बघताय की 24,000, 24,100 यांचे 80, 84, 85 आहेत. तसेच पुढच्या बाबतीत तुम्हाला हे ओटीएम मधले जे आहेत इथे तुम्हाला डेल्टा जास्त दिसेल इकडं. तर यासाठी हे वापरता येतं. पीसीआर रेशोचं काय करायचं ते सांगतो, आणि मग काय करायचं आणि काय नाही ना ते सगळ्यात महत्वाचं, तिकडे जाऊ. पण ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी माहीत असायला पाहिजेत. ते काही स्क्रीनशॉट आहेत आता तुम्हाला मी जे सांगितलं त्यासाठी. इन द मनी, आउट द मनी आणि ऍट द मनी हे 3 सेगमेंट राहतात त्या चेनमध्ये. स्ट्राईक प्राइसवर ठरतं की कुठला ऍट द मनी, कुठला इन द मनी, कुठला आउट द मनी, कुठले बायरनी प्रीमियम घ्यायला पाहिजे. तर मी सजेस्ट करेन तुम्ही इन द मनी मध्ये काम करा. ग्रीक्स हा विषय डोक्यात घेऊच नका. तुम्हाला जर चांगले ट्रेड करायचे असेल ना, हे सगळेच मी सांगतो तुम्हाला, हा ओआय अजिबात रेफर करू नका.
ना पीसीआर रेफर करू नका. सगळीकडे इथं तुम्ही फसले जाल आणि आयव्ही कडे लक्ष देऊ नका. आणि हा पुढचा प्रकार, हा जास्त कॉम्प्लिकेटेड वाटणारा त्याच्यातलाच एक मोठा म्हणजे ग्रीक्स. हे कॅल्क्युलेशन आहे. यामध्ये कोणतरी सांगते की डेल्टा ब्लास्ट झाला, गॅमा ब्लास्ट झाला, थिटा असा आहे तसा आहे. तर हे निव्वळ कॅल्क्युलेशन आहे. डेल्टा जो सांगतो ग्रोथ रेट, तो त्या त्या ठिकाणावरून समजतो आपल्याला की प्रीमियम कुठल्या स्ट्राईक प्राईसचं घेतात, मग किती वाढणार ते आपल्याला कळतं. गॅमा हा डेल्टाचं स्पीड सांगतो, त्यामुळे ह्याला काही व्हॅलिडिटी नाही. थिटा हा आहे टाइम डिके. जो डिके आहे त्याचं पर्सेंटेज हा थिटा सांगतो, आणि मग तो जितका असेल ज्या प्रीमियमचा, तेवढे प्रीमियम ते कमी कमी होतात. ज्यावेळी मार्केट बंद होऊन दुसऱ्या दिवशी सुरू होतं ना, तर आज घेतलेला प्रीमियमचा डेटा थिटा समजा 10% असेल, तर 10% तो प्रीमियम कमी होऊन तुम्हाला दुसऱ्या दिवशी उघडलेला दिसेल. वेगळा व्होलॅटिलिटी सांगतो डेल्टाचे. आणि हा एक रो आहे. तो आपल्या आरबीआयच्या पॉलिसीमध्ये काही चेंज असेल, म्हणजे आपली नॅशनल बँकेच्या, तर त्या दिवशी होणारा मार्केटवरचा परिणाम असा मोजला जातो. आता हे सगळं तोंडपाठ करून याची सगळी गणितं शिकला तरी ट्रेडिंगमध्ये काहीही उपयोग नाही आहे त्याचा. आणि हे करू नये म्हणूनच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले की ह्याच्यातून काय काय समजतं ते. आता करायचं काय तुम्हाला, तर तुम्हाला एक प्रीमियम बायर म्हणून काम करायचं असेल तर चांगला प्रीमियम सिलेक्ट करता आला पाहिजे, जिथं तुम्हाला चांगला ग्रोथ रेट मिळेल. आणि सेलर असेल तर टाइम डिके जास्त पाहिजे. एवढंच त्याच्यातली गोष्ट महत्वाची आहे. हा पीसीआर रेशो तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये बघितला तर साधारण तुम्हाला मार्केटची दिशा कळते. म्हणजे 1.10 टू 0.65 असेल तर सेलर जे आहेत ना त्यांच्यामध्ये बेरिश प्रेशर आहे, म्हणजे पुढचे कॉलचे सेलर स्ट्रॉंग आहेत. हा जर 1.60 टू 1.80 असेल तर मार्केट बुलिश प्रेशरमध्ये आहे, आणि मग हे 1.20 टू 1.50 असेल तर नॉर्मल रेंज मधलं मार्केट आहे. इतकंच काय ते तुम्हाला इथं कळून जातं. आता आहे महत्वाचा विषय आपला. हे सगळं जे काही होतं, ओआय काय असतो, आयव्ही म्हणजे काय, पीसीआर काय, आता याच्यात एक इंडिया विक्स म्हणून एक विषय चर्चेत तुमच्या येत असेल किंवा येत असेल. इंडिया विक्स म्हणजे टोटल इंडियन मार्केटचा व्होलॅटिलिटी इंडेक्स. आणि तो 12, 15, 18 म्हणजे त्याचं व्होलॅटिलिटी जास्त असेल तर हालचाली जास्त होणार, तो डल असेल तर कमी होणार एवढ्यासाठी. पण ते नंबर्स मार्केट नाही चालवत, त्यामुळं ह्या कुठल्या गोष्टीकडे तुम्ही जाऊच नका. तुम्हाला बायर म्हणून काम करायचं आहे तर हे लॉजिक माहिती पाहिजे की निफ्टी हा इंडेक्स आहे आणि ह्यामध्ये 25 परफॉर्मर कंपनीज आहेत, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचा 11% वाटा आहे, इन्फोसिस आहे, एचडीएफसी, आयसीआयसीआय म्हणजे 4 बँक आहे, टीसीएस आहे, एल अँड टी इंडस्ट्री आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या मेजर आहेत. आणि हे त्याचं पर्सेंटेज आहे. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीच्या स्टॉकमध्ये खरेदी चालू झाली तर तो एवढ्या पर्सेंटेजनी निफ्टीला हिट करू शकतो, म्हणजे वाढवू शकतो. आणि तसंच इन्फोसिस आहे, म्हणजे आयटी सेक्टर वाढायला लागला तर ते 12-14% इम्पॅक्ट करतात. बँकमध्ये ग्रोथ चांगला आला तर त्यांच्याकडे 12-15% वाटा आहे. आणि असा मग एकत्रित ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर खरेदी चालू झाली असेल किंवा इन्व्हेस्टर रिॲक्ट होत असेल, फॉरेन इन्व्हेस्टर करोडो रुपये म्हणजे अब्जावधी रुपये घेऊन येतात. म्युच्युअल फंडचा पैसा इथं जातो, इन्शुरन्सचा पैसा या मार्केटला लागतो, इन्स्टिट्यूशनल लागतात, ट्रेडर आहेत, त्यामध्ये मग सेलर आहेत, मग त्याच्यात ऑप्शनचे बायर आले, म्हणजे जे रिटेलर आले, सगळे आले. कोण स्टॉकमध्ये काम करतंय, कोण फ्युचरमध्ये करतंय. तर ह्या सगळ्यांचा एकत्रित इम्पॅक्ट तुम्हाला वाचता आला तर ह्या कुठल्याही डाटा, नंबर्स, अनालिसिसची अजिबात गरज लागत नाही. म्हणजेच काय, तर टेक्निकल अनालिसिस. तिथं तुम्हाला फक्त डिसिजन घ्यायचे, सेटअप असेल तर तुम्हाला हे विचार करायचे नाही की त्याचा डेल्टा कुठं होता, थिटा कुठं होता, आणि त्याचं हे कुठं, एक चांगला प्रीमियम घेतला, विषय संपला आपला. आणि मग त्यासाठी हे लॉजिकल माहिती पाहिजे की इंडेक्स कोण चालवतंय. मग हे इन्व्हेस्टर चालवतात, मग त्यांचं बुकिंग सुरू झालं की पडतं, आणि करू वाढले की वाढतं. बँक निफ्टीमध्ये सगळ्या बँकच आहेत तेवढ्या आहे. दोन बँकाकडेच 50%चा वाटा आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय वर पडायला लागली की 50, बँक निफ्टी तुम्हाला प्रॉफिट होताना दिसणार. मग त्याच्यात हे ऑटोमॅटिकली सामील होऊन जातात, हे पर्सेंटेज मी 11-12%. त्या 4-5 ज्या बँक आहेत त्या बँक निफ्टीवर इम्पॅक्ट करतात. मग बँक निफ्टीवरचा इम्पॅक्ट ह्यांच्या खरेदी विक्रीवर ठरतो. मग कुठलीही पॉलिसी असेल किंवा एखादी अनाउन्समेंट असेल तर त्या जर फेवरमध्ये असेल तरी वाढतं, त्यांच्या विरोधात गेले की पडतं. आणि मग तशीच बँक निफ्टी रिॲक्ट होताना दिसणार. मग बँक निफ्टीतल्या 4 बँक इथंही आहेत निफ्टीमध्ये. मग तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये जवळपास सेम ट्रेंड दिसून येतो.
निफ्टी वर चाललंय तर बँक वर जात असणार, फक्त कालचा दिवस सोडून. काल थोडं सकाळची सिच्युएशन वेगळी होती. बँक बेरीजच राहिली होती, त्या प्रेशरमध्ये निफ्टी रिटर्न त्या बाजूला गेली. तर हे का होतं, तर ह्यांचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे ह्यांचे कॉम्पोनंट ना सेम टू सेम आहेत. म्हणून होतं सेन्सेक्स आणि निफ्टी सेम टू सेम चालतात, म्हणजे मिरर इमेज सारखं. तर सेन्सेक्स मध्ये 50 कंपनी आहेत, त्याच्यात 25 आहेत, आणि मेजर लिडिंग कंपनी निफ्टीमध्येच आहेत. मग निफ्टी आणि सेन्सेक्स बघितलं तर तुम्हाला पॉईंट टू पॉईंट, कॅन्डल टू कॅन्डल सेम मार्क होताना दिसेल. मग हे गोष्टी कळल्या की मग आपल्याला शॉर्टकट मध्ये जायचं आहे किंवा सोप्या गोष्टीकडे जायचं आहे, तर सगळ्यात चांगली सिस्टीम रिॲक्ट व्हायला ती आहे म्हणजे टेक्निकल अनालिसिस, ज्यामध्ये चार्टचा स्टडी राहतो. तिथे तुम्हाला प्राइस प्रेझेंट होतात आणि मग कित्येक इंडिकेटर आहेत, मुव्हिंग एव्हरेज आहेत, ते पाठीमागचे एव्हरेज देत राहतात तुम्हाला. मोमेंटम RSI आहे, स्टॉकेस्टिक आहे, बॉलिंजर बँड आहे, डबल मुव्हिंग एव्हरेज आहेत, मुव्हिंग एव्हरेजचे क्रॉस आहेत, डिरेक्शनल इंडेक्स आहेत, व्हॉल्युम वाले इंडिकेटर आहे. म्हणजे सगळे काय करतात, तर हा जो डाटा आहे, ही प्राइस जी मूव्ह होते ज्याप्रमाणे, त्याचा डाटा त्या गणितात घालून तुमच्या समोर प्रेझेंट होतो तो इंडिकेटर. इंडिकेटर मार्केटला नाही चालवत. इंडिकेटर हा ह्या झालेल्या गोष्टींचा डाटा आहे, जो तुमच्याकडे प्रेझेंट होतो त्याच्या त्याच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे ऍव्हरेजच्या फॉर्मॅट मागितला तर मुव्हिंग ऍव्हरेज चालेल, मग ते सिम्पल पाहिजे का एक्सपोनेन्शियल पाहिजे काही कसं पाहिजे, तर तुम्ही चेंज केले की तसं होतं. मूळ गोष्ट काय आहे, इथं या प्राइस मध्ये. आणि प्राइस कशी मूव्ह होते ना, ही गोष्ट लहान बऱ्यापैकी बोलता येणाऱ्या बाळाला सुद्धा समजू शकतो. एवढं सोपं आहे, म्हणजे हे कुठलं रॉकेट सायन्स नाही आहे. असे क्लिष्ट गोष्टी किंवा कॅल्क्युलेशन करून इथं काही होणार नाही. तर इथं सिंपल गोष्ट आहे, एखाद्या वेळेस प्राइस वर जाते तर इथं बाईंग प्रेशर आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. ह्या मार्केटमध्ये दोनच लोक आहेत, एक आहे बायर मेंटॅलिटीचा आणि सेलर मेंटॅलिटी. मग तो फ्युचरचा बाहेर असू दे, स्टॉक मधला इन्व्हेस्टर असू दे, नाहीतर कॉल बाहेर असू दे, तो बाहेरच आहे. आणि जर मग तो पुढचा बाहेर आहे तर तो सेलर आहे, कॉलचा सेलर आहे तर तो सेलर आहे, फ्युचरचा सेलर आहे तर सेलर आहे, आणि इन्व्हेस्टर एक्झिट होतोय किंवा काढून घेतो इन्व्हेस्टमेंट तर तो सेलिंग प्रेशर आहे. मग रोल हे दोनच आहेत. आणि मग ज्यावेळी प्राइस वर जाते तर तुम्हाला कळायला पाहिजे की बाहेरची ताकद जास्त आहे म्हणून प्राइस वर चालली, आणि जिथून प्राइस खाली येते तिथं सेलरची ताकद जास्त आहे म्हणून प्राइस खाली आली. ह्या दोनच गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. आणि मग ह्या मुवमेंट कशा होतात त्याच्यावर तुम्हाला मार्केटचा अभ्यास होतो. आजचंही मार्केट मी तुम्हाला चार्टवर नेऊन पण दाखवतो. त्यामध्ये जर अशी सिंक्रोनायझेशन होत असेल त्या बाहेरच्या रिॲक्शन मध्ये, बाहेर आणि सेलर दोन्ही पार्टी आहेत, इथं सेलर आले, इथं बाहेर आले, इथं सेलर आले, इथं बाहेर आले, आणि एकंदरीत आपल्याला काय दिसतंय, याची प्राइस XYZ होती 10 रुपयाकडं, ती 20 झाली, परत 15 झाली, पुन्हा ही पूर्वीच्या बेस प्राइसला आलीच नाही. याचा अर्थ इथं बाहेरचा इंटरेस्ट वाढायला लागलेला दिसतो आपल्याला, म्हणजे बाहेर एक्साइटेडली बाईंग करतायत आणि मग नवीन हाय केला त्यानं कदाचित, पुन्हा प्राइस खाली आली, पुन्हा त्याच्यामध्ये खरेदी वाढलेली दिसते, पुन्हा त्या बेसलाईनला आलाच नाही, पुन्हा मग वाढ झाली. मग हे असं जोपर्यंत होतंय ना तोपर्यंत ते मार्केट अप ट्रेंड मध्येच राहतंय. मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. 101%. हे काय त्याच्या पाठीमागचं लॉजिक. का असं होतंय, तर खरेदीदारांची ओढ लागली हे तुम्हाला कळतं. मग तुम्हाला जर ह्या सेक्टरमध्ये, आता समजा हा निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे आणि तुम्हाला हे दिसतंय, तर तुम्हाला हे सगळे पॉइंट म्हणजे अपॉर्च्युनिटी आहेत मार्केटमध्ये. कशाच्या? कॉल बाय करायच्या, ज्या आजही होत आहे. मग हे खाली का आलं प्रत्येक वेळी, तर हे येणारच आहे ना. एकतर इथला कोणतरी बाहेर एक्झिट झाला तर ते प्रेशर येतं, त्याची ताकद कमी झाली, मग ते खाली आले. किंवा नवीन सेलर पण प्रयत्न करतात जे बेरिश आहेत मार्केटसाठी, त्यांची ताकद. पण आपल्याला नंतर जिंकलेलं कोण दिसतंय, तर बाहेर जिंकलेले दिसतात. मग ह्या केसमध्ये तुम्हाला हे कॉल प्रॉफिट देऊ शकतात. ज्या ज्या वेळेला मार्केट तुम्हाला पडताना दिसेल त्यावेळेला असं दिसेल, तेव्हा पुन्हा हे बाईंग प्रेशर आलं वर, पुन्हा वर आलं, पुन्हा खाली. म्हणजे हे एक सिंक्रोनाइज स्ट्रक्चर क्रिएट केलं त्यानं, लोअर राहायचं. इथं आपल्याला कळते की जिथं जिथं प्राइस वर आली तिथे तिथं सेलिंग प्रेशर बिल्ट व्हायला लागले मार्केटवर, आणि ज्याचे रिझल्ट हा इथं व्हायला लागलाय मार्केट, त्यामुळे ड्रॉप व्हायला लागले. आणि असं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत 100% मार्केट डाऊन ट्रेंड मध्येच आहे. ओळखता येतं तुम्हाला. हायर लो करत असेल तर अप ट्रेंड. कधी कधी काय होतं, मार्केट अशा कुठल्याच गोष्टी होत नाहीत. म्हणजे काय होतं, बाहेर आले, प्राइस वर नेली, सेलर आणले, खाली नेली, पुन्हा बाहेर आले, त्यांना नवीन हाय करता आलं नाही, पुन्हा सेलर आले, कदाचित एखादा लो झाला, पुन्हा आला. हे असं सिंक होत आहेत. इथं
सुट्टीवर गेलेत का बाहेर असेल तर नाही, ते आहेत, पण त्यांच्या ऍक्शन रिलेट होईना झाल्यात एका, म्हणजे खरेदी प्रॉपर वेनी होऊ नाही झालं, म्हणजे ते सुटसुटीतपणा येईना झालाय बाहेर किंवा यांच्यात. लोक तीच असतात, परत परत तीच असतात, कालचा आजही आहे, आजचा उद्याही आहे, परवाही असणार आहे, आणि मग हे असं होऊ शकतं. किंवा दोघांचं प्रेशर, बोल्या बोल्या गणेश सर आपण सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊया. दोघांचं प्रेशर इक्वल झालं, समजा 100 सेलर आहेत आणि 100 बाहेर, तरीही अशी कंडिशन होऊ शकते मार्केटला की एका रेंजमध्ये, म्हणजे रस्सीखेच सारखं जिकडे ताकद वाढेल तिकडे जाईल. वर जायचंय तर बाहेरची ताकद वाढायला पाहिजे, खाली जायचंय तर सेलरची ताकद वाढायला पाहिजे. आणि मग जसं त्यांची एंट्री म्हणजे इन होणं पॉवर जनरेट करतं, तसं एक्झिट होणं पण पॉवर जनरेट करतं. म्हणजे समजा दोघांचे 100-100 नंबर आहेत आणि मार्केट त्यांनी असं रेंज बाउंड केले, तर 100 सेलर आहेत, 100 बाहेर आहेत. कंटाळून कंटाळून याच्यातले काही बाहेर निघून गेले, वाटलं त्यांना नको आता किती वेळ झाला थांबला नाही, काय होत नाही, सोडून दिले. ऑटोमॅटिकली सेलरची ताकद वाढेल, मार्केट खाली पडेल. सेलर कंटाळून निघून गेले, त्यांचा नंबर चेंज झाला, तर बाहेरची ताकद वाढेल, मार्केट वर जाईल. किंवा हे 100 सेलर आहेत, 100 बाहेर आहेत, समजा मार्केट अशा रेंजमध्ये अडकले, आणि इथं सेलर आणखी 100 ऍड झाले, तर 200 सेलर झाले. मग प्राइस कुठं जाईल? खाली येईल. या प्रेशरनी खाली आले की हे बाहेर एक्झिट करायचा विचार करतील, मग बाहेरला लॉस वालाय तर तो एक्झिट होईल, किंवा त्याने लावलेले स्टॉप लॉस असू शकतात. मग मार्केट काय होईल? ड्रॉप होईल. मग ड्रॉप कुणामुळे झाला? सेलर तर होतेच, बाहेरने एक्झिट घेतली, त्यामुळे पण मग ते प्रेशर क्रिएट झालं एवढं. वर जायचं आहे तर बाहेर ऍड झाले, सेलर कमी होते, प्राइस सेलरच्या स्टॉप लॉस एरियात झाली. मग त्याचा कुणाचा 10 पॉईंटचा असेल आणि कुणाचा 100 पॉईंटचा, कुणाचा 200 पॉईंटचा, यांच्या एक्झिट सुरू झाल्या लॉसमुळे, किंवा अकाउंटच संपलं समजा, एक्झिट सुरू झाले, ऑटोमॅटिकली बाहेरची ताकद वाढली. मग वर जाताना सुद्धा प्राइस वर जाईल. बाहेर हातलाही काही भाग असेल ना, काही रिटेलर आहेत, काही स्विंग ट्रेडर आहेत, काही पोझिशनल काम करणारे, मग त्यांच्या एक्झिट आल्या, प्रॉफिट बुकिंग आलं, तर प्राइस ताकद कमी होते, पुन्हा वाढते, पुन्हा कमी होते, पुन्हा वाढते. तर ही भाषा आहे मार्केटची तुमच्याबरोबर बोलण्याची, ज्याला आपण म्हणतो प्राइस ऍक्शन. ठीक आहे, कलेक्टिव्ह इम्पॅक्टमुळे सगळ्यांच्या, बाहेर सेलर, ट्रेडर, इन्व्हेस्टर, सगळ्यांच्या, त्यामुळं प्राइस मूव्ह होत राहते. आणि मग ही बेसलाईन सांगितली मी तुम्हाला. तरी चार्टवर बघायला शिकायला आवडेल तुम्हाला. हे चार्टवर गेलं तर चालेल का? किती जणांना इंटरेस्ट वाटतोय की बघूया चला. हो हो बरोबर. तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, आणि मग आपल्याला त्यासाठी लागतंय चार्ट, जे आता सोपं झालंय, तर तुमच्या मोबाईल पर्यंत या गोष्टी येऊन पोहोचलेत. आता या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हा अभ्यास थांबतच नाही, तरी पण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण बोलू. आता हा निफ्टीचा चार्ट आहे इंडेक्सचा. तर हे प्रेझेंटेशन तुम्हाला वेगवेगळ्या टाईपने घेतात, तर जे पूर्णच नवीन असतील त्यांच्यासाठी मी सांगतोय की हा चार्ट प्रेझेंट कसा व्हायला पाहिजे तुमच्या समोर. हा लाईननी झाला म्हणून लाईन चार्ट म्हटलं जातं. ह्या जॅपनीज एक टाईप आहे, म्हणजे त्या त्या टाइम फ्रेम, तुम्ही 5 मिनिट सांगितले, 10 मिनिट सांगितले, 15 मिनिट सांगितले, तर त्या त्या 15 मिनिटात काय झालं मार्केटमध्ये, प्राइसमध्ये काय चेंज झाला, तो अशा कॅन्डलच्या फॉर्मॅटमध्ये पण तुमच्यासमोर प्रेझेंट होतो. हे मेणबत्ती सारखे दिसतं म्हणून कॅन्डल म्हणलं जातं. ह्याच्यात एक लेटेस्ट इन्व्हेन्शन आहे हायकिनेशन, म्हणजे ह्या दोन दोन कॅन्डल आहेत ना. आता हे कॅन्डल म्हणजे काय आहे? हे त्या त्या टाइम फ्रेम मधलं प्रेझेंटेशन आहे. ही कुठली पॉवर किंवा काही नाही दाखवत. पुढच्या नुकसानीची कारणं ह्या कॅन्डल आहेत लोकांच्या. ही ग्रीन झाली म्हणजे ह्या टाइम फ्रेम मध्ये, आता आपण मी 15 मिनिट लावला, तर ह्या 15 मिनिटामध्ये जे काय आले ते सगळे बाहेर आले. ही अशी प्रेझेंट झाली आपल्यासमोर. इथं बॉडी सुरुवात झाली, म्हणजे हा सकाळचा ओपन, पहिला ट्रेड इथं सुरू झाला, आणि मग इथून प्राइस खाली पण गेली होती म्हणून ही शेंडी तयार झाली, आणि इथून मग वर 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 येत इथं बंद झाली, म्हणजे इथं बॉडी क्लोज झाली. सिम्पल. ट्रेडसाठी तेच उलट, ओपन वर झाला इथं कुठंतरी आणि दर खाली पडला म्हणून हा क्लोज झाला. मग त्याला शेंडी असेल समजा वर, तर त्या पिरियडमध्ये प्राइस वर पण गेली होती, पण प्रेशरनी खाली आली, आणि खाली शेंडी असेल तर ती बाहेर मुळे आली. इथं ही शेंडी का तयार झाली याला? तर प्राइस खाली गेल्यानंतर तिथं खरेदी वाढली. हे प्रेझेंटेशन आहे फक्त, आणि मग याचे वेगवेगळे आकार. मग असा झाला की मार्केट साईड वेज मोशन मध्ये, म्हणजे इनडिसिजन कॅन्डल म्हणलं जातं, ह्या बुलिश झाल्या, त्या अशा
हॅमर झाल्या, शूटिंग स्टार झाल्या, हे रिजेक्शन कॅन्डल, अशा एक्झॉस्ट आहे, रिजेक्शन आहे. तर हे सगळं वेगवेगळ्या टाईपनी प्रेझेंट होतं. हेच ऍव्हरेज मध्ये प्रेझेंट केलं जातं त्या चार्टमध्ये. तुम्हाला हे आहे की नाही मध्ये ह्या ऍव्हरेजने, त्या त्या दोन कॅन्डलच्या ऍव्हरेजने, ह्या आभासी कॅन्डल आहे, ही ओरिजिनल मुवमेंट नव्हे, हे ऍव्हरेज. मग ही बॉडी आहे ना, ती ऍव्हरेज सांगते. त्या कॅन्डल फक्त अशाच होतात, हे बघा अशा. ही बॉडी आहे ती ऍव्हरेज सांगते, आणि वीक आहे ती डिरेक्शन सांगते किंवा त्याचं स्पीड सांगते. त्याच्यात अशा 3 टाईपच होतात. असे झाले की ते ब्रिदिंग कॅन्डल किंवा साईडवेजचं लक्षण आहे त्या त्या टाइम पॅच मधलं. आणि असं झालं की रिजेक्शन पण येतात, त्याला शेंड्या मोठ्या व्हायला लागल्या की रिजेक्शन पण होतात. हे कलर पॅच मध्ये होतं, जेव्हा मार्केट पडेल त्यावेळेला रेड होतं, वर चढलं तर ग्रीन होतं. याशिवाय रेनको आहे, ही प्राइस वाढली तरच वाढतं, म्हणजे प्राइस मध्ये चेंज आला तरच हा चार्ट हलतो, नाहीतर हलत नाही. आणि मग वाढ होत असेल तर ती ग्रीन मध्येच दिसते, पडत असेल तर रेड मध्येच दिसतं. तर हे आहे काय प्रेझेंटेशन. मग काम आपण कुठं करतोय, कुठल्या सेगमेंटमध्ये, किती वाजता आणि काय अपेक्षेने करतोय, हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही स्विंग ट्रेडर करताय, तुम्हाला 3-4 दिवसाची मुवमेंट पाहिजे, तर तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवर काम करायला पाहिजे. तुम्हाला महिन्याच्या पुढचा अंदाज वर्तवायचा, तर तुम्हाला मग त्याच्यापेक्षा मोठ्या टाइम फ्रेमवर जायला पाहिजे. आता ऑप्शन्स मध्ये काम करायचं आणि बायर म्हणून काम करायचं, तर कंपल्सरी तुम्हाला इंट्राडे चांगल्या मुवमेंट देऊ शकतो, किंवा इंट्राडे मध्ये तुम्हाला धोका नाही. मी असं का म्हणतोय, तर आपलं मार्केट सकाळी 9:15 ते 3:30 राहतं, आणि यानंतर याच बरोबर जे सिंगापूर एक्सचेंज आहे किंवा वर्ल्ड मार्केट मोठे आहे, ती सगळी नंतर चालू होतं. दुपारी 1:30ला युरोप चालू होतं, तो 9:30 पर्यंत राहतो. युएस मार्केट 7ला चालू होतं. सिंगापूर एक्सचेंजने आपला हाच कंपोनंट निफ्टी आयआयसी कंपोनंट सहित, ज्या फॉरेन इन्व्हेस्टरना आपल्या गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा नाही, त्यांच्यासाठी एक एक्सचेंजमध्ये गिफ्ट निफ्टी म्हणून असंच ठेवलंय सिंगापूर निफ्टीने, आणि ते सकाळी 6ला चालू करतात आणि रात्री 12ला क्लोज करतात. मीन टाइम 7 वाजता युएस मार्केट उघडतं. युएसचा सगळ्या जगावर परिणाम होतो. युएस मार्केटचा बाकी सगळ्या मार्केटवर परिणाम होतो. मग आपला बंद इथं झालाय, आपल्याला वाटतं की मार्केट वर चढत आहे बघा, म्हणून आपण पोझिशनल काम करायचं ठरलो, 500 होईल 600, आणि संध्याकाळी आज युएस मार्केटमध्ये ड्रॉप आला तर सिंगापूर निफ्टी काय होईल, खाली बंद होईल. आणि ती जर समजा 24,000कडे बंद झाली इथं, तर हे मार्केट आपल्याला सकाळी इथं उघडत आणली. मग काय झालं, आपला डाटा किंवा आपलं दुकान बंद दुसऱ्याने केला, आपण 3 पर्यंतच होतो त्या काउंटरवर, त्यामुळे आपल्याला एंड माहिती नाही. त्यामुळं इथं त्या गोष्टी इम्पॅक्ट करतात. दुसरी गोष्ट आहे, असं जरी उघडलं उद्या आणि इथंच राहिलं, उद्या त्याला चांगला मोमेंटमच मिळाला नाही, तर हा मिळालेला प्रॉफिट कदाचित आपण घालवू शकतो का, तर तो टाइम डिके. ते एक दुसरं कारण आलं. तिसरं कारण असं आहे की हे मार्केट अशा सेशन्स मध्येच वर जात आहे. हा पॅच आहे तो साईडवेजचा बेस तयार, पॉवर जनरेटर म्हणतो आम्ही याला. म्हणजे मार्केट कुठेही जाताना तुम्हाला ह्या 3 मोशन मध्ये जाताना दिसेल. हे बघा. एक तर ही रॅली झाली, नंतर हा बेस तयार व्हायलाच लागतो, त्याचा इम्पॅक्ट झाला ड्रॉप, पुन्हा हा झाला, पुन्हा इथं राईज झालं, पुन्हा खाली आलं, हे सगळे मूव वर घेऊन गेले. आता पुन्हा इथं दुपारी आज सकाळी चांगली मूव होती, पुन्हा साईडवे झालं. मग सकाळच्या मूव मध्ये आपण कॉल बाय असेल आणि इथपर्यंत जर बुक नसेल केला, तर ह्या पॅच मध्ये आपल्याला कदाचित तो मिळालेला प्रॉफिट कमी कमी होतो टाइम डिकेमुळे. आणि हा एक्सपायरी डे असेल तर फार डेंजर, तिथं ते काम फास्ट होतं. आता इथं पुन्हा मार्केट ब्रेकआउट मध्ये गेलं, का गेलं तर इथं बाहेर आले म्हणून. हेही मी तुम्हाला बऱ्याच वेबिनारला शिकवलंय, जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले तर. हे मार्केट अशा 4 फॉर्मॅटमध्येच चालतं. म्हणजे ही जर रॅली झाली असेल तर हा असा कन्सोलिडेशनचा पॅच येतोच येतो, आणि तो येतोय म्हणूनच त्याचा पुढे रिझल्ट होतो. कारण बऱ्याचपैकी इथले बाहेर आहे ते कोण निघून गेले, आणि यात जर विरोध झाला तर मग काय होतं, सगळेच बाहेर निघून गेले तर ड्रॉप येतो, असा याच्यासारखा आहे बघा. मग ही फॉर्मॅट याची, ही जी मार्केटची मानसिकता किंवा त्याचं प्रेझेंटेशन हे ठरलेलं आहे, हे तुमचं आमचंच आहे. तुम्ही आम्ही मॅन्युअलीच इथं काम करतो, आणि त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला इथं अगदी गॅरंटेड होताना दिसतात. आणि मग मी ज्या गोष्टी बोललो, बेसिकच्या गोष्टी आपल्याला सहज ओळखता येतात, तर त्या तुम्हाला हे बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये हे बघा, हे सगळे तुम्हाला जे काही ड्रॉप आहेत किंवा जे काही वाढ झालेली आहे, तिथं तुम्हाला हे स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतंच दिसतं. म्हणजे कुठला याच्यातला बाय, एक उदाहरण म्हणून आपण घेतलं, तेव्हा इथं मार्केट गॅपअप झालं थोडं, इथं रेज झालं,
इथे तुम्हाला काय दिसलं, हे लोअर आय होते. मग इथे तुम्हाला कळते ना, हे लोअर आय होते तर इथे बेरिश प्रेशर यायला लागले. हे जर बाहेर असते तर यांनी इकडे नेलं असतं, ते नाही गेले म्हणजे इथं प्रेशर आलं, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, खाली पडला. मग जोपर्यंत प्रेशर होतं तिथपर्यंत आलं. आता हे स्ट्रक्चर होतं डाऊन ट्रेंडचं. नंतर लास्टवाले सेलर त्याचे इथं कुठं तर होते, ते सकाळीच गॅप अप कट झाले, म्हणजे मार्केट क्लिअर बुलिश झालं. मग वर जाताना इथं गेलं. मग आता रिटेलर यायला लागले, ते प्रत्येक जिथं जिथं ड्रॉप येईल तिथं खरेदी करायला लागले. हे बघा हे. त्यामुळे ते स्ट्रक्चर, आता आपला विषय झाला तसं हायर लोचं फॉर्मेशन झालं त्याचं. म्हणजे हे असं ते एका ठिकाणी जाऊन थांबलं, पुन्हा ते स्ट्रक्चर ब्रेक झालं. प्रॉफिट बुकिंग मुळे असू शकतं. आणि नंतर मग दुसरा दिवस मार्केट कंटिन्यू. हे बघा, ही फेज परत तीच होती अप ट्रेंड. मग हे कमी नाही पॉईंट, 24,390 ते 500 पर्यंत हा 200 पॉईंटचा ट्रेड आहे. हा ट्रेड 200 पॉईंटचा आहे. हा ड्रॉप 150चा आहे. हे तुम्हाला हे दिवसा होणारे मुवमेंट आहे, जसं आज झालं. हे बघा, हे बघा, हे ड्रॉप किती मोठे आहेत, हे क्लिअर तुम्हाला दिसतंय. ओळखता येते कशावरून. इथून ड्रॉप आला प्राइसला, पुन्हा एक प्रयत्न झाला, हाय झालाय बघा इथं. हा हायर लो होता, म्हणजे बुलिश होता, आणि नंतर ते दमलं, मार्केट पडलं, आणि पुन्हा इथं तुम्हाला क्लिअर कळलं की आता मार्केट वर राहत नाही. ड्रॉप आला, दुसऱ्या दिवशी हे कट झालं. हे राहणं म्हणजे साईड वेज होणं, म्हणजे तुम्हाला दाखवलं ना कन्सोलिडेशन, ते हे बघा. हे स्ट्रक्चरच सांगतं, इथं काय सिंक्रोनायझेशनच होईना झालंय बायर सेलरचं, असं जे इथं झालं. मग हे कुठंच जात नाही. मग त्याच्यात पॉवर कमी जास्त होत असेल, जोपर्यंत असं राहते तोपर्यंत ते साईडवेज. आणि मग ज्यावेळेला त्याच्यात पॉवर जनरेट होते, काही वेळेला मग ही निफ्टी गॅप डाऊन झाली तरी मग वर गेली, दुसऱ्या दिवशी पुन्हा मग खाली पडली, तिथं परत वर गेली, पुन्हा खाली पडली. मग हे ज्या त्यावेळी आपल्याला आपल्या डिसिजन चेंज करायला लागतील तर आपल्याला चांगले प्रॉफिट मिळू शकतात, अदरवाईज नाही. हे आजचं मार्केट, हे कालचं स्ट्रक्चर, इथंच ट्रेड सुरू झाला होता आमचा. का तर हे बेरी स्ट्रक्चर ब्रेक झालं, काल मार्केट पडलं. हे बघा, ते तुम्हाला इथेच दिसते ना. या निव्वळ फक्त एवढ्या एका गोष्टीतच कळतंय. नंतर आज काय झालं, वर गेलं. इथं पहिला लो केला, तो याच्या वर होता, इथेच कळते की मार्केट परत वर चाललंय. एवढं आता इथंपर्यंत घेतलं तुम्ही तर हा ट्रेड झाला इथं. मग मग ह्याच्या पुढची गोष्टी चालू होतात स्मार्ट मनी कन्सेप्ट मध्ये, की मग इथून का वर गेलं, मग हा पॉईंट कसा ओळखायचा, मग ते ऑर्डर ब्लॉक आले, हे सेलर हेच बाहेर परत रिएक्ट होतात का, किंवा एकाच ठिकाणी मार्केट असं का करतं. हा बेरिश ऑर्डर ब्लॉक, इथं कोणतरी सेलर आले होते, त्यांनी इथं परत त्रास दिला, मग त्याचा ब्रेकआउट झाला, की त्याच्यातल्या मग पुढच्या गोष्टी एक 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 ऍड होतात. मूळ गोष्ट आहे ती ही आहे, की मार्केटचा फ्लो तुम्हाला या 3 फेज मध्येच राहताना दिसेल. एक तर अप ट्रेंड, एक तर डाऊन ट्रेंड, नाहीतर मार्केट कन्सोलिडेट होतं किंवा रेंज बाउंड होतं. आणि रेंज बाउंड होणं म्हणजेच मार्केटचं प्रेशर जनरेटर आहे, प्रेशर कुकर सारखं काम करतं. मग सगळ्यात मोठे लॉस लोकांचे आहेत ना, ते ह्यात आहेत. कुठल्या, या रेंज बाउंड मध्ये आपण फार त्रास करून घेतो, म्हणजे सारख्या डिसिजन चेंज होत राहतात. बरं, हे मुवमेंट किती वेळ आले दिवसभरात, एक हा पॅच होता चांगला, आणि हा पॅच होता, म्हणजे इथं होता कॉल आणि इथं कॉल, आणि इथं केला जर छोटा मोठा पुटचा ट्रेड. हे जर तुमच्या समोर क्लिअर प्रेझेंटच होत असेल, कळतच असेल की तशी हीच घ्यायचा आहे, तशी हीच घ्यायचा आहे, इथं पुट घेतला तर चालू शकतो, पण तो जाणार कुठंपर्यंत आहे हेही तुम्हाला माहिती असेल, तर हे ट्रेड केले तर फक्त पैसेच मिळतात. आणि त्याचे रिझल्ट मी आत्ताच जी दिली ना तुम्हाला परवाची एम के पाटलांची इंटरव्ह्यू बघा एकदा. एक 10-11 महिन्यापूर्वी त्यांनी वर्कशॉप केलेलं. गोठा आहे त्यांचा स्वतःचा आणि मेडिकलचं दुकान आहे. त्या माणसाचा मार्केटचा काडीचा कसलाही संबंध नव्हता किंवा काही माहिती नव्हतं. फक्त ह्या गोष्टी, आणि मग ह्याला काही जोड दिले आम्ही स्ट्रॅटर्जीच्या नावाने, की मग कुठली मूव कशी ओळखायची, कुठं ओळखायचे, आणि काम कसं करायचं. मार्केट वर जाणार आहे तर तुम्हाला बॉटमलाच कॉल बाय करायला पाहिजे. आणि आपण लॉस घेतात ते सगळे इथं टॉपला आलेले असतात. आणि प्रत्येक वेळी त्यांचं काय असं म्हणणं, मग आता तुमच्यात पण असतील, की मी ट्रेड घेतोय, माझा स्टॉप लॉस होतोय आणि मार्केट तिकडे झालं, म्हणजे तुमचं ठिकाण चुकायला लागले. सिंपल गोष्ट झाली. तर अशा छोट्या मोठ्या कित्येक गोष्टी आहेत. मुळात हे समजणं किंवा हे ओळखणं फार मोठं कुठलं शास्त्र नाही. सिंपल गोष्ट आहे. ही चित्राची भाषा फक्त वाचायला शिकायची आपल्याला. आणि मग ती काही नियमात बनवले, की असं असेल तर मला कॉलच घ्यायचा, आणि असं असेल तर पुटच घ्यायचा, ज्याला आपण म्हणतो मग स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे काही नाही दुसरं. आणि मग पैसे मिळायला लागले की त्या मोहात अडकणं होतं.
म्हणजे मग ते हे रोग व्हायला चालू होतात, ग्रीड होतो, लॉस सारखा सारखा व्हायला लागला की ती मार्केटची भीती बसते, कारण पैशाचा मामला आहे सगळा. मग सगळंच कळायला लागलं तर मग हा तिसरा रोग होतो. काही व्हायच्या आधीच आपण प्रेडिक्ट करून मग एंट्र्या करतो आणि फेल्युअर ठरतं, कारण आपण काही गडबडीत घेतलेले डिसिजन असतात. मग ह्याच्यावर कंट्रोल ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला एक परफेक्ट चष्मा पाहिजे घोड्याचा, की ते असं असेल तर मी यस म्हणणार आहे आणि असं असेल तर नाही म्हणणार आहे. याशिवाय मग आपल्याकडं इम्पॅक्ट करतात त्या गोष्टी, म्हणजे आपल्या अकाउंटवर पैसे किती आहेत, म्हणजे आपलं मार्जिन किती आहे. मार्जिन 10,000 असेल तर तुम्ही किती पैसे मार्केटकडे मागायचे आहेत. मार्जिन 1,00,000 असेल तर किती मागायला पाहिजेत. मार्जिन 1 करोड असेल तर किती मागायला पाहिजे. हे सगळं पाहिजे ना. उगीच प्रत्येक वेळी ट्रेड घ्यायचा आणि मला 200 आणि 2,000 पॉईंटचे टार्गेट नाहीच भेटणार. जे मार्केट जसं असेल, आज मुवमेंट चांगल्या होत्या, चांगलं प्रॉफिट. काल नव्हतं, काल छोटे प्रॉफिट. तेव्हा हा काल आमचा कॉलचा ट्रेड आहे आणि हा पुटचा आहे. दोनच गोष्टी होत्या काल पण. आणि ह्या एक्झॅक्ट पॉइंटला तेव्हा इथं आमचा कॉल बाय होता आणि इथं पुट सेल, सॉरी पुट बाय होता. मग हे प्रॉफिटच देतं. मग ह्याच्यात पुढे जातं की मग आपण मिळवतोय, तर मग त्याची तयारी कशी करायची, तर पहिल्यांदा आधी नियम शिकून घ्यायचे, समजून घ्यायचे. मग बॅटला बॉल लागायला लागला की मग स्कोरचा विचार त्यानंतर करायचा. आणि मग हळूहळू तुम्हाला 1 रन काढता आले, 2 करता आले, 4, 6, ते नंतर मग होते ते त्याच्यात ऍड ऑन होत जातं. मग थांबायचं कसं, मॅक्झिमम कसं घ्यायचं, मग स्कल्पिंग आलं, त्याच्यात स्नायपर ट्रेडिंग आलं. मग त्याच्यात आता पाठ झालंय. आता एवढं सोपं झालंय की तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलवर ब्रोकरने ऍप दिले, तिथं सिलेक्ट केलं की इमिजिएट विदिन सेकंद तुम्हाला रिॲक्ट होता येते मार्केटला. पूर्वीसारखं कॉल करा, सांगा, वेळ जाणं काही नाही. आणि त्यामुळेच रिटेलर्स वाढायला लागलेत आणि त्यामुळेच ही ताकद जनरेट झाली मार्केट. तर हे सगळं तुम्हाला एका नियमात बसवून आम्ही प्रेझेंट करतो. जो कॉपीराईट आपल्याकडं सब्जेक्ट मी म्हटलं तुम्हाला, तर यामध्ये ऑप्शन बाईंगची एक कॉपीराईट स्ट्रॅटेजी आहे आपल्याकडे, ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी रेडीमेडच शिकायला मिळतात. म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाहीये, जे प्रूव्हन आहे ऑलरेडी. ज्या स्ट्रॅटेजी प्रूव्हन आहेत, ज्यामध्ये इंडिकेटर आणि प्राइस ऍक्शनचा ब्लेंड आहे, ब्लेंड. आणि त्यामुळे अॅक्युरेसी हायर पर्सेंटेजला राहते. मग स्टॉप लॉस होत नाहीत का, तर होतात. मग ते किती घ्यायचे, कसे घ्यायचे, कुठं घ्यायचे नेमके, आणि ते झाले तर मग पुढं त्याची रिकव्हरी कशी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी नियमात बांधल्या जातात. ही आपली इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही टाईपचे वर्कशॉप होतात. ते आपल्याला अप्रिशिएट केलंय का कंपनीने, चांगला रिसर्च केला होता त्यांनी इंडियामधल्या. म्हणजे चांगलं ट्रेनिंग दिलं जातं, ज्याला हेल्दी वेनी म्हणतात. आणि हा आपला वर्कशॉप राहतो शनिवार, रविवार, सोमवार संध्याकाळी 7 ते 10. आणि यामध्ये तुम्हाला एनरोल व्हायचं असेल तर मी हे डिटेल्स सगळे देईनच तुम्हाला तुमच्या ग्रुपवर. ज्यांना व्हायचंय त्यांच्यासाठी म्हणतो मी. नसेल तर या नंबरवर तुम्हाला जीपे, फोन पे करायचा आहे. ही आपली फीज आहे लाईफ टाईमची. सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट काय, लाईफ टाईमचा ऍक्सेस आहे, फक्त वर्कशॉप पुरता नाही. थेअरी होते 3 दिवस, शनिवार, रविवार, सोमवार संध्याकाळी 7 ते 10. पूर्ण तुमच्या शंकांच्या निरसन करण्यापासून सुरुवात होते. बेसिक्स पासून स्टार्ट होतं. लॉजिकल मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे काय, आणि ते कसं लावायचं आहे, कुठलं लावायचं आहे, कुठले नंबर, हजारो नंबर आहेत. गणेश, बोलूया बोलूया. तर तिथून सुरुवात होते ती ऍडव्हान्स पर्यंत. म्हणजे मग हॅलो. बोलूया 2च मिनिटं. हॅलो. 2च मिनिटं माझ्या. हॅलो, आवाज येतो सर? अरे दादा, हा. तर यासाठी एनरोल करायचं असेल तर ही फीज लाईफ टाईम साठी आहे. हॅलो. 2 मिनिटं सर, मी बोलतो ना सर आवाज येतो का? येतोय आवाज गणेशराव? 2 मिनिटांनी मी बोलतो तुमच्या बरोबर. अच्छा अच्छा, एक सेकंड सर, आवाज मला येत नाही. एक हा. तर एनरोल करायसाठी उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही, हा हा, येतो येतो सर, सॉरी. हॅलो. मी बोलतो सर, जरा 5च मिनिट थांबा. तर 5 वाजेपर्यंत तुम्हाला डिसिजन घेऊन ही पेमेंट करता येतं. ह्याच्यात काय मिळेल, तर तुम्हाला ऑप्शनची दी बेस्ट स्ट्रॅटेजी मिळेल. 10-12 रूल्स मिळतील, जे इंट्राडेसाठी आणि स्कॅल्पिंगसाठी बेस्ट वर्क होतात. मोमेंटम, डिरेक्शनल मोमेंटमवर आपण काम करतो. प्रॉपर एंट्री एक्झिट डिफाईन होतात, स्टॉप लॉस डिफाईन होतो. स्टॉप लॉस लावायची गरज राहत नाही. इतकं चांगलं त्याचे रिझल्ट आहेत. म्हणजे एक्झिट घ्यायचे आहे, पण इतकं भीत भीत करण्यासारखा काही विषय राहत नाही. एवढं सोपं सुटसुटीत केलंय. ह्याच्याबरोबर तुम्हाला
ज्यांना सकाळच्या सेशनमध्ये काम करता येत नाही त्यांना कमोडिटी सेशन जो आहे संध्याकाळी 6-6:30 नंतर युएस मार्केट नंतर चांगल्या व्हॉल्यूममध्ये जातात, तिकडेही काम करता येतं. स्टॉक्समध्ये तुमचं काही नॉलेज असेल म्हणजे स्क्रीनिंग चांगलं होत असेल तर तिकडेही रिएक्ट होता येईल. तर ओव्हरऑल प्राइस ऍक्शन बेस असल्यामुळे जिथे जिथे लिक्विडिटी आहे त्या त्या मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वर्क होतं. थोडेफार चेंजेस होतात टाइम फ्रेममुळे किंवा मार्केट चेंज झाल्यामुळे, त्या गोष्टी तुम्हाला माझ्याबरोबर बोलून कळतात. तर इतकं सगळं मिळणारच आहे. आणि शिवाय इक्विटीमध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग कसं करता येईल म्हणजे तिथं थोडं पोझिशनल काम केलं की चांगले रिझल्ट आहेत, ते तुम्हाला ह्याच्या बरोबरने मिळून जातं. वर्कशॉप चालू होतो संध्याकाळी एक्झॅक्ट 7ला, 9:30-10 वाजेपर्यंत होतो. उद्या, परवा आणि सोमवारी. आणि त्यानंतर तुम्हाला ग्रुप मिळतात व्हॉट्सअपचे, तिथे डिस्कशन चालतात रोजचे ट्रेडचे, काही क्वेरीज राहिल्या तर त्या क्लिअर होतात. रिव्ह्यू मीटिंग आपण ठेवतो महिन्यातून 2दा-3दा. मग त्या जशा ज्या वेळेला होतात त्यावेळी तुमचे आपण लाईव्ह समोर परत त्या आणि सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे तुम्हाला लाईव्ह ट्रेड करायचे असतील तर ती ही फॅसिलिटी विदाऊट कुठल्या चार्जच्या आपल्याकडे आहे. तुम्ही कधीही इन्स्टिट्यूटला येऊ शकता वर्कशॉप झाल्यानंतर, आमच्या बरोबर बसून इथं ट्रेड करू शकता. आणि असे पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे मेंबर्स येत राहतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे सपोर्ट म्हणून 24/7 सपोर्ट आहे. स्ट्रॅटर्जी बद्दल मी अश्युरन्स देऊ शकतो तुम्हाला की तुम्हाला पश्चाताप नक्कीच होणार नाही या गोष्टी शिकवून. जे शिकाल ते चांगलंच असेल आणि त्याचे रिझल्ट ओरिएंटेड असेल. हा ऑनलाईनच आहे वर्कशॉप. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑफलाईन करणार असेल तर याची फी 30,000 होते, कारण इथे हँड हेल्डिंग राहतं, त्याला लिमिट नाही आहे. लाईफ टाईम टाइम टेबल तिथेही आहे. तुम्ही लाईव्ह मार्केटमध्येच शिकता आणि लाईव्ह मार्केटमध्येच तुम्हाला ट्रेड करतच सगळ्या गोष्टी त्या कॉन्फिडन्स गेनच्या करता येतात. आता ऑनलाईन लाईव्ह ट्रेडिंग नाही सर, इथंच 15-20 आमचे स्टुडंट असतात, त्यामुळे त्या गोष्टी जमत नाही. तुम्हाला कधी करायचं असेल तर इथे यावं लागेल. तेवढाच एक हे आहे. लागणारं सॉफ्टवेअर याच्यासाठी रीडिंगसाठी क्वालिटी सॉफ्टवेअर लागतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोन ॲप असेल किंवा तुमच्या लॅपटॉप पीसीसाठी तेही फ्री प्रोव्हाइड होईल. स्ट्रॅटर्जी कॉपीराईट आहे ती तुम्हाला इम्प्लांट करून तुम्हाला दिली जाईल. मग ब्रोकर चेंज करायची गरज नाही लागत. ते तुमचा कुठला जो असेल तिथं तुम्हाला ते काम करता येतं अकॉर्डिंगली, ज्या गोष्टी शिकाल त्या. त्यामध्ये सगळ्यात बेस्ट मिळेल तो म्हणजे कंपाऊंडिंगचा प्लॅन. म्हणजे ऑप्शन्समध्ये आमच्याकडे ज्यांनी करोडो कमवले त्या सगळ्यांची सुरुवात 15-20-30 हजारनी झालेली आहे. म्हणजे प्रवीण पालकर असतील यवतमाळचे, किंवा आता मी तुम्हाला M.K. पाटील दिले त्यांचंही 30,000 सुरुवात. त्यांचा जुना व्हिडिओही बघा 8-9 महिन्यापाठीमध्ये, त्यावेळेला काहीतरी 2.5-3 लाख रुपये प्रॉफिट कमवले. आणि आता तो माणूस 45 लाख प्लस आहे. सुरुवात ही 30,000तच होते. हे कशामुळे होतंय तर कन्सिस्टंट प्रॉफिट गेनिंग. मग ते 200 आणि 400 पॉईंट घेतात का तर अजिबात नाही, अजिबात नाही. तर ते स्कॅल्पिंग करून पैसे होतात, ज्यामध्ये आपला लॉट साईजवर 100% कंट्रोल आहे आणि आपल्याला किती घ्यायचं ते मार्केटमध्ये जायच्या आधीच माहिती आहे की एवढं झालं की माझं टार्गेट संपलं. आणि त्याप्रमाणे बरेचसे स्क्रीनशॉट मी तुमच्याबरोबर ग्रुपवरही शेअर केलेत त्या त्या दिवशीचे. तिथेही दिसत असेल की 30-30 नावं आहेत, म्हणजे ते लोक सगळे कन्सिस्टंट आहेत. आणि हे तुमच्याबरोबरही होऊ शकतं. 3 डेज नंतर ऍक्च्युअल ट्रेडिंग करू शकतो का तर अगदी 100%. जर समजणं अवघड तरी नाहीये, पण काही गोंधळ असतात, आपल्यावर इम्प्रेशन वेगळे असतात. क्लिअर झालं तर इमिजिएट स्टार्टच करायचं आहे, कारण ते आम्हीच सांगतो की स्टार्ट करा. आणि शिवाय तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची मदत होते त्या ग्रुप थ्रू, की जर रोजच्या मार्केटच्या रेंज असतील किंवा आजच्याही टोटल दिले होते की कुठं बुक करायला पाहिजे, कुठं रिव्हर्सल येतात, कुठं रिजेक्ट व्हायला लागले, तर हे थोडंसं समजायला लागले की मदत होते. हॅलो सर. हा, हे आता आता ते तुम्ही सांगितलं ना, बोला बोला. त्याच्यामध्ये एक सर काय ते इंडिकेटर असेल का सॉफ्टवेअर असेल, कशामध्ये तुम्ही म्हणजे ते सांगणार आहात हे ऑनलाईन मध्ये? सगळं तुम्हाला अनालिसिस शिकायचं आहे, ज्यामध्ये दोन्हीचा ब्लेंड आहे. प्राइस ऍक्शन आहे सगळ्यात महत्वाचा पार्ट, म्हणजे प्रत्येक कॅन्डल का होते, कुठं होते, कशी होते, रेड झाली तर ती सेलरची कॅन्डल आहे की बुकिंगची कॅन्डल आहे, प्रॉफिट बुकिंगची, हे कळणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपण रेडला सेलर पकडतो, पुट घेतो, परत ग्रीन झाले की आपण कॉल घेतो. 30-40 वेळा दिवसभरात मुवमेंट होत नाहीत. आणि जनरल मेंबर इथं मार्केटमध्ये आला की 5-25 ट्रेड सहज करतोय. मग 25 वेळा मार्केटने डिरेक्शन बदलली का तर नाही. कन्फ्युज कोण आहे? मार्केट नाही आहे, तो करणारा माणूस कन्फ्युज आहे. तर कुठली कुठली कॅन्डल किंवा कुठली मूव कशासाठी व्हायला लागली, रिजेक्शन कुठे येतात, रिव्हर्सल कसे तयार होतात, रॅलीज कधी होतात, आणि रेंज बाउंड मार्केट कसं राहतं. रेंजमध्ये राहिलं तर आपल्याला काय कॉम्प्रोमाइज करायचे आहेत,
कुठं ट्रेड करायचे कुठं नाही करायचे हे सगळं समजायला पाहिजे ना. रोज एकसारखं मार्केट आजच्यासारखं राहत नाही. मग तुम्हाला टार्गेट 100% कळतात की मार्केट कुठून कुठं जाऊ शकतं कुठून कुठं राहू शकतं. तर हे सगळं तुम्हाला चार्टवर आता मी तुम्हाला चार्ट जो शेअर केला होता ना थोडक्यात मी दाखवतोय. इथं नवीन काही नाही होत. इथं सगळं जुनी हिस्ट्री परत परत रिपीट होत राहते. मग रेजिस्टन्स सपोर्ट हे सगळे ते त्या त्या चार्ट मधले आणि बऱ्याचशा या गोष्टी 80% प्रत्येकाला माहिती आहेत. फक्त त्याचं पॉलिशिंग नसतं झालेलं. बरोबर आहे ना. ह्याच्याबद्दलची माहिती सगळ्यांनाच असते फक्त ते इम्प्लिमेंट होत नाही. आता बघा हे वेगवेगळ्या टाईपचं प्रेझेंटेशन झालं. आता इथंच तुम्हाला दिसतंय सरळ सरळ. हे बघा मी काय मार्क केलंय इथून मार्केट ढासळ होतं वरून. हे शेअर झाले का तुमच्याकडे चार्ट? हो सर, हो दिसत आहे. हे बघा इथून पडलं होतं म्हणजे इथं सेलिंग प्रेशर आहे. इथून एकदा वर गेलं म्हणजे इथं बाहेर रिॲक्ट व्हायला इथून हा परत सर. तेच. हॅलो सर, मी तेच म्हणत होतो, हे काय इंडिकेटर आहे का आपण ते मॅन्युअली ड्रॉ केलेत? हे मॅन्युअली ड्रॉ केलंय पण कसं करायचं कुठं करायचं कळायला पाहिजे ना. ते ते येस येस, शिकणार ठीक सगळं आहे. आणि शिवाय ओके. एंट्री एक्झिट सगळं डिटेलमध्ये शिकताय. हे फक्त वरवरचं सांगतोय मी. तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी नाही मी ओपन केलेली. हे वरवरचं सांगतोय की किमान हे तरी आपल्याला कळतं की हा सपोर्ट झोन आहे हा रेजिस्टन्स झोन आहे. इथं मार्केट पडतंय तर ते लो हाय काय करतंय लोअर हाय करत पडायला लागले म्हणजे स्ट्रक्चर बनवत पडलं. हे बघा हे सगळं दिसतं ना तुम्हाला. जे डोळ्याला दिसते तेच येस म्हणायचं. आता मागचे 3-4 दिवस निफ्टीचे हे बघा एक्झॅक्ट काय होते एका रेंजमध्ये होतं. आज त्याचा ब्रेक झालाय. मग ब्रेकआउट कसे होतात कसे ओळखायचे कुठं ट्रेड घ्यायचा हे टेस्टिंग काय फेनॉमिनन आहे. व्हॉल्यूम ऍड कुठं झाला लिक्विडिटी स्विप कसे होतात ऑर्डर ब्लॉक कुठं होतात ते कसे रिॲक्ट होतात ते तुटतात कधी नाहीत कधी तुटत. पुलबॅकचं काय कन्सेप्ट आहे कुठं एंट्री घेता येतात. हे सगळं आलं ना. ह्या ट्रेडमध्ये इथंही एंट्री चालते पडताना इथंही चालते इथंही चालते इथंही चालते इथंही चालते. इकडे गेली की लेट होणार. मग हे सगळं आपल्याला कळत असेल रोजच्या. आता इथे लिमिटेशन होती या 4 दिवसात. मग इथे छोटे प्रॉफिटचे ट्रेड होते असं झाले तर मोठे प्रॉफिट मिळतात. मग यातून तुम्हाला रेजिस्टन्स सपोर्ट टार्गेट हे सगळं कळतं. आता मार्केट इथून वर गेलं तर ते कार्ड देतो वाय डाटा तयार झालाय 24,500 तर त्याचं कारण हे आहे की त्या सगळ्यांना माहिती आहे 24,500 वरून झालंय म्हणून इथं सेलरचा जमावडा जास्त झालाय. त्यांना माहिती आहे हा रेजिस्टन्स झोन आहे त्यामुळे इथंपर्यंत जायची शक्यता आहे मार्केटची. मग खाली कुठं जाऊ तर इथं तुम्हाला आहे बघा 24,100 24,200 आज जो डाटा तयार झालाय मार्केट इथं बाउन्स झालं ना. इथे 24,200 जवळ इथं तुम्हाला ओवाय झालेलं दिसतो सगळं. मग ह्याची प्रश्न सोप्या पद्धतीनं आपल्याला फार लवकर मिळतात. तर हे सगळं शिकून घ्यायला लागतं आणि मग शिकून घेतल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन. मग त्यात त्यात लागते मदत आपल्याला प्रत्येक वेळी. पेमेंट केला असेल तर स्क्रीनशॉट शेअर करा मी दिलेल्या नंबरला. हॅलो. हा बोला आता तुम्ही विचारा जे काय विचारा. अच्छा सर, माझं थोडंसं क्वेश्चन होतं. तुम्ही खूप छान माहिती दिली. थँक्यू. ऍक्च्युली खूप म्हणजे बेसिक पासून तुम्ही समजावलं त्याच्याबद्दल खूप आपलं म्हणजे तुमचा आभारी आहे. मला परत खूप दिवस झाले मार्केटमध्ये सर पण असं म्हणजे एक म्हणतात ना एक ब्रेकआउट वगैरे काही नाहीये. कशी कंडिशन आहे म्हणजे ना लॉस ना प्रॉफिट मध्ये आहे सध्या. ओके. बरेच भरपूर जणांचे मी क्लासेस अटेंड केले सगळं केलं. ओके. पण मी जेव्हा आता तुमचे ग्रुपमध्ये इंटरव्ह्यू वगैरे बघितल्या एक लेडीजची पण बघितली की जे 30,000 पासून स्टार्ट केली आहे आणि जे आता काहीतरी 1,90,00,000 पोहोचलेत बरोबर. आहेत बरेच आहेत. हा अच्छा सर, मला एक क्वेश्चन होता की आता ते दुसरे पण ते पाटील आहेत त्यांनी पण काहीतरी 30,000 स्टार्ट केलं 4 महिने. 45 लाखापर्यंत आलेत आता ते आहेत. चार चार 4 महिन्यात त्यांनी 45 लाख केले बरोबर. 4 महिन्यात नव्हे. अच्छा 9वा 10वा महिना आहे 4 महिन्यात नव्हे. अच्छा 10 महिन्यात ते कॅपिटल तेवढ्या कॅपिटल मध्ये वर्ष तेवढी बोलला अमाऊंट केली का. पण ते हळूहळू त्यासाठी ते कंपाऊंडिंग जो विषय म्हटला ना मी की प्रॉफिट हा अचानक आलेला नाही आहे. म्हणजे त्यांनी काय 500 आणि 1000 पॉईंटच्या रॅली हे इंट्राडे काम केलेलं आहे. अच्छा अच्छा ओके सर, अजून एक क्वेश्चन आहे. हा. ऐका ना सर, हे खूप छान आहे तुमची माहिती खूप छान सांगितली तुम्ही. तुमचा रिव्ह्यू पण खूप छान आहे. माझा फक्त एक क्वेश्चन आहे सर, कारण का मी ऑलरेडी खूप म्हणजे ऍक्च्युली पहिला खूप लॉस केलेला आहे. कंटाळा आहे तुम्ही. हा बोला. हा म्हणजे खूप लॉस केलेला आहे मार्केटमध्ये आणि मी खूप जणांचे क्लासेस पण केले सर. तुमची जी काय फी असेल ना सर हा. त्यांच्या फी पेक्षा मी 10 पट फी द्यायला तयार आहे सर. हा. पण जर मला त्यांचं जर लाईव्ह पीएनएल वगैरे बघायला भेटेल लॉग इन करून. तुमच्याकडून 10 पट फी मी का मागायची हा सगळ्यात पहिला विषय. नाही 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 सर, मी देतो सर. मला जर म्हणजे नाही नाही मला तुम्हाला मी काय सांगतोय का सर हा बरेचसे मेंटर आहेत. हा एक मोठा बिझनेस पण आहे कशाचा ओके मार्केट शिकवणे.
ओके. तुम्हाला क्लिअर सांगतो, हा फार मोठा बिझनेस आहे, करोडो उलाढाली होता त्याच्यात. हा, कारण का सर ऍक्च्युली काय झालं माहिती नाही, मी खूप मी जणांची मी क्लास काय केलीत सांगतो म्हणून ऐकून घ्या सर. हा. तुम्ही राहायला कुठं? मी सर माझं गाव आहे सोलापूर, मी मुंबईला असतो. मुंबईला असताना. तर मुंबईत आमचे कित्येक स्टुडंट आहेत ज्यांनी ह्या ओके. गोष्टी केल्या. बरोबर. म्हणजे मी रिझल्ट बोललो सर, तुम्हाला एक दोघांशी मी काय बोललो सांगतो तुम्ही. ऐकून घ्या. हा हा. आजच्या मार्केटमध्ये पीएनएल ही कोटी दाखवता येतात. ओके. मग 10 पट फी देऊन तुमचा काय फायदा, मी जर फसवायचंच तुम्हाला ठरवलं असेल तर. पीएनएल बघून काय कळणार आहे तुम्हाला, कधी कळणार आहे ते वर्क होते का नाही ते नाही सर, पीएनएल म्हणजे असं इम्प्लिमेंट नाही सर. केल्यानंतर. नाही, मी ओके. काय सांगतोय का, मला समजला तुमचा गोंधळ काय झालाय तो. हम्म, तुम्ही डायव्हर्ट झालाय मार्केटमध्ये, फ्रस्ट्रेशन आले की रिझल्ट मिळत नाहीत म्हणून. हम्म, शिकायचा प्रयत्न चालू आहे. पण हम्म, जिथं कुठं शिकला असाल, मला ते कोण माहित नाही त्यांनी काय शिकवलं, किंवा कदाचित तुम्हाला समज नसेल, किंवा समजलंय ते होतच नसेल तसं. हम्म, तर ही दोन्ही गोष्टी असू शकतात ना. हम्म. राईट. बरोबर ना. बरोबर. हा. मग ह्या गोंधळातून बाहेर पडा पहिल्यांदा. तुम्हाला ह्या गोष्टी ह्याचं कुठंतरी बघा, हे अकॅडमिक पाहिजे होतं. म्हणजे माझं मत तर काय माहिती आहे प्रामाणिक, की आम्हाला हम्म, कॉलेज लेवलला जर समजलं असतं, शिकलं असतं, तर कदाचित आम्ही अजून चांगल्या स्टेजला असतो ना या मार्केटमध्ये. हम्म, हम्म, तर हे शिकणं ना कुठल्या तरी माणसाकडूनच घ्यायला लागतं. आणि मग आता ऑनलाईन आणि त्या ऍडव्हर्टाईजमुळे असं झालं. आता तुम्ही माझ्याकडे जॉईन झाला, ऍडमुळेच जॉईन झाला ना. हम्म. बरोबर आहे ना. बरोबर. मग ऍडमुळे जॉईन झालाय, मग तुम्हाला वाटलं कुठंतरी असेल, आता तुम्हाला परत ते डोक्यात आहे. आता तर हे कसं आहे ना, हे खाऊन बघूनच ओळखायचं हा की हा. राईट 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 राईट. कळलं का. तर मग त्याला ते काही तेच शॉर्टकट नाही आहे. तेच मग आहे की प्रत्येक वेळेस त्याच्यावर मी खाऊन तुम्हाला, बघणं हा त्याच्यावर हा. गणेश सर मी उपाय सांगतो, की कधी वेळ काढा. 2 दिवस इथं याच, माझ्या समोरच या. ओके. इन्स्टिट्यूटमध्ये या. फी द्यायच्या आधी सांगतो मी, तुम्ही जॉईन अच्छा. करू नका. पण ओके. कधीतरी या इथं समोर, आणि लाईव्ह इथं बसा आमच्या बरोबर, आणि बघा काय चाललंय, कसं चाललंय. ओके. 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 ते पीएनएल बीएनएल वर विश्वास ठेवू नका. करोडो लोक आहेत युट्यूबवर, किती जण आहेत पीएनएल दाखवणारे. बरोबर बरोबर. आहेत, दाखवतातच ना. राईट. पण रिझल्ट कोणी दाखवलाय का. हा, मग तेच बोलतो हे सर. मी तुम्हाला केलेत ना शेअर, हम्म, तुमच्याबरोबर जे शेअर केले ते महाराष्ट्रातल्या असंख्य भागातले आहेत. कोण यवतमाळचा, ज्यांची माझी भेट हम्म. पण नाही झालेली. माझे ओके. पाहुणे किंवा मित्र नाहीत ते सर. हम्म. कळलं का. ओके. ओके. तर ओके. त्यांना भेटू शकता. तुम्हाला तो एक चान्स आहे. तुम्हाला तसे हम्म. रेफरन्स पाहिजे तर मला तसं मेसेज करा किंवा कॉल नाही नाही करा. नाही, चालेल सर, तुम्ही बोललात ना तसं ऑफिसमध्ये, तर तसं एखादा राऊंड मारतो हो, सर मी. बिंदास या ना, कधी पण या. ओके सर, थँक्यू थँक्यू. काही टेन्शन नाही. आणि आपल्याकडे तर जेवढ्यांनी वर्कशॉप केलाय त्यांना आमचीच ऑफर असते, की लाईव्ह मार्केटला या, इथं माझ्या बरोबरच बस. आणि ही ऑफर तुम्हाला मार्केटमध्ये कोणी देणार नाही मेंटर. तुम्ही 1 लाख फी द्या, नाही तर 10 लाख फी द्या. बरोबर आहे ना. तुम्ही जिथं शिकला तिथं तुम्हाला तशी ऑफर पाहिजे होती ना, त्यांनी द्यायला पाहिजे होती ना. गणेश सर गेले वाटतं. ठीक आहे. हा हा, बरोबर सर. जिथं आपण शिकतो, हा आमच्या हा हा. तुम्ही 9,000नी जरी पेमेंट केलं, तर हम्म, असं नाही की इथं या आणि मला पैसे द्या. या जरी तुम्ही केलं किंवा न केलं तरी मी सांगतो, हम्म. माझ्याकडे जेवढे स्टुडंट आहेत त्यांना हे फ्री ऑफ चार्ज आहे. माझ्याकडे 25-30 लोक बसतील असे इन्स्टिट्यूट आहे. आणि ओके त्याच्यासाठी चार्ज नाही कसला. तुम्ही यायचं आणि रिअल ट्रेडच करायचे आमच्यावर, तर तुम्हाला पटणार. ती पीएनएल बघून काय कळणार सर. आहे. नाही नाही नाही, बरोबर सर, काय झालं सांगतोय का. मी नाही नाही, एक गोंधळ लक्षात आला तुमचा. 2016 क्लास केले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर ऐका ना. आता तुम्हाला परत जर थोडी इच्छा असेल किंवा असेल स्पार्क शिल्लक, हा. मार्केटमध्ये आपण काहीतरी करतो, तर बिंदास मग जॉईन व्हा तुम्ही. मग ते झाल्यानंतर तुम्ही मला सांगा. डन सर, डन डन. हॅलो सर. हा, बोला. मी बोलतोय अनिकेत रत्नागिरीवरून. हा, बोला की. आता जे तुम्ही बोललात ना, की आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही लाईव्ह आमच्याबरोबर ट्रेडिंग करा. हा, मी सर गेले 2 वर्ष भरपूर असे ऑनलाईन, म्हणजे हे असे तुम्ही जे म्हणता ना, की ट्रेड विकणे म्हणजे इंडिकेटर विकणे, सॉफ्टवेअर विकणे, बिझनेस झालाय भरपूर. मोठा. पण आतापर्यंत असं कोणी आम्हाला सांगितलं नाहीये, की आमच्या बरोबर इथं ऑफिसमध्ये येऊन तुम्ही आमच्या बरोबर ट्रेडिंग करा. हा. ही कोण चॅलेंज देत नाही, फक्त तर असेच ही ऑफर इंडिकेटर आहे ना, विकतात. ही आताच नाही, गेली 10 वर्षापासून, ज्यावेळेपासून माझे सगळे स्टुडंट आहेत ना, 5-5, 6-6 वर्ष झाली माझ्या बरोबरच बसलेले असतात. हा. म्हणजे असेही आहेत जे आसपास राहतात, ज्यांना शक्य होते ना ते. किंवा आता माझ्याकडे पुण्याचे 4घांची बॅच आहे. आता ते 2 महिन्यासाठी इथं त्यांनी रूम बुक केले, मेस लावले, आणि सकाळपासून इथंच आहेत. ते ट्रेडच करतायत माझ्यावर बसून. ओके. तर हे पण सर हे तुम्हाला एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज मिळू शकतं. आणि येस तसं येस. यावंच लागू नये इतकं तुम्हाला स्ट्रॅटेजी क्लिअर केली जाते. आणि त्यातून तशी वेळ आली तर बिंदास या. त्याबद्दल तुम्हाला, म्हणजे लगेच आता तिथनं तिकीट काढून कोल्हापूरला यायला पाहिजे असं काही मी म्हणत नाही.
ट्रेडर होणं नाही, ही प्रोसेस आधी ते समजून घ्यायला पाहिजे. समजल्यावर मग अडचणी यायला चालू होतात. तिथं त्या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजेत. क्युरीज या शिकल्यानंतर येणार ना, आधी काय कळणार आहे तुम्हाला? मी म्हणेल ते बरोबर होईच म्हणायला लागणार ना आता तरी किमान. बरोबर. तर ते शिकणं खूप कधी गरजेचं आहे सर. आणि मग नंतर ज्यावेळी आपण इम्प्लिमेंट करतो त्यावेळी त्या अडचणी यायला चालू होतात. मग त्यावेळी आपल्याला चुका कळल्या तर सुधारणा होते. आणि त्यातून फार सिरियसच काय मॅटर व्हायला लागलं की आपल्याला जमतच नाही, काय नाही, तुम्हाला गरजच आहे हँड एडिटिंगची, तर उठायचं आणि इथे यायचं. बरोबर ना? बरोबर सर, बरोबर. ओके. नाही, अशी ऑफर म्हटलं कोण देत नाही हो सर मार्केटमध्ये की होय तुम्ही होय आमच्या इथे होय येऊन होय, करा म्हणून. कारण ह्या फेज मधून आम्ही पण गेलोय ना एका काळी. प्रत्येक जण मार्केटमध्ये सर आपला आम्ही कुठे स्वतःचा जन्मता इंडिकेटर ट्रेडिंग स्वतःचा करून आलोय? बिझनेस करतोय सर. त्या सेम फेज मधून आता तुम्ही आहे ना, त्यातून आम्ही पण गेलोय. आमच्या इथे तशा गोष्टी घडलेत. तर मग ते सगळे झाले, लॉस झालेत, प्रॉफिट झालेत, टेन्शन आलेत, ग्रीड झाले, फिअर झाले, सगळ्यातून जाऊनच काही शहाणपणा आलाय ना, तो तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट करतोय आणि तो प्रॅक्टिकल आहे, प्रूव्हन आहे. ओके. तर बऱ्यापैकी ह्या 2-3 डिस्कशन मधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. खूप मिळावीत. यातूनही कुणाला काही शंका असेल, संकोच असेल ना, तर माझा नंबर आहे तो 770777. डिरेक्टली कॉल करा, आज करा, उद्या करा, कधीही करा. उद्या 5 वाजेपर्यंत तुम्ही विचार करून डिसिजन घेऊ शकता. तुम्हाला पश्चाताप होणार नाही एवढी गॅरंटी मी देतो. ठीक आहे? चला भेटू आता नेक्स्ट. आणि ज्यांना वेळ असेल किंवा डिसिजन मेकिंग होत नाही तर ग्रुपवर राहा, होल्ड करा. नेक्स्ट कधी असेल तर त्यावेळी तुम्ही करू शकता. ठीक आहे? चला, तुमच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद आणि गुड नाईट. थँक्यू सर.